दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरण तळी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय संत शिरोमणी नामदेवराय यांचा कालापर प्रकरणातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे. पैठणच्या मालकांच्या परिसरात असल्यामुळे त्यांचंच नाव आलं. खुर्चीवाल्या बाईनं कडीला बसल्या असत्या तर छान झालं असतं. बसा खुर्चीवर, पण मागच्या शाप द्या ना तुम्हाला, तुमची पाठ जळून जाईन त्याच्या डोळ्यानं. एका कडेला खुर्ची टाका. नाही, बसता येत नाही तुम्हाला खाली, फक्त खुर्ची कडेला घ्या. आपण खुर्चीवरल्याने एका कडेला बसलं पाहिजे. तुम्ही मध्ये जर खुर्ची टाकून बसताल तर मागच्या कोण येता? त्या काय शेळ्या मेंढ्या थोड्याच आता. विडाला विडाला त्या आजीबाईची खुर्ची इथं घेऊन द्या. इथं मुलींच्या पाठीमागं, त्या ताईच्या पाठीमागं टाका खुर्ची, त्यांना मोकळं बसता येईल. धरा त्यांच्या हाताला सावकाश, गडबड करू नका, दमानी पडताल. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे. महाराज या अभंगाद्वारे दुःख निवृत्तीचं साधन प्रतिपादित करतात. पंतरोळ्या पेटून दिलेत काय? दूर कशाच होते? हवनाचं चालते. त्याच्यात थोड्याशा काड्या टाका, जाळ होईल. थोडंसं काहीतरी टाका त्याच्यात, थोडंसं काळाने एकदा पेटवा ते, म्हणजे एकदा जाळाने हे झालं की धूर निघून जातो. या अभंगाद्वारे नामदेवराय दुःख निवृत्तीचं साधन प्रतिपादित करतात. दुःख नाही असा जगात माणूस नाही. प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाला दुःख आहे. तुम्हाला वाटतं का एखादा कीर्तनकार कीर्तन करतो, आपल्याला 2 घंटे खेळून ठेवतो म्हणजे ते लय सुखी असेल? त्याच्या हृदयाला मशीन लावा ना, मशीन जळून जाईल. मशीन जळून जाईल. बाबा बसा, तुम्ही बसा. तेव्हा लग्नात वरमाईनं जास्त नाही फिरलं पाहिजे. तिनं पदरात तांदूळ बांधायचे आणि मळवट लावून राहिलं पाहिजे. पण ही इतकी येडी वरमाई आहे आमची, काय करावं, सगळं काम याच वरमाईला करावं वाटतंय. विठाला एवढ्या संस्थांचा मी मालक असल्यावर मी अंगाल माती नसती लागू दिली. आणि इतक्या अहंकारी शब्दाला बी तुम्ही टाळ्या वाजवायले. रामकृष्ण हरी. विठाला चला, प्रत्येक जण दुखी आहे. एक जण म्हणला राजा झाल्यावर, आमदार झाल्यावर, खासदार झाल्यावर, मंत्री झाल्यावर, महामंत्री झाल्यावर सुखी असतो. कशाचा सुखी आहे? तुम्ही फक्त त्याचे पैसे पाहता, त्याच्या गाड्या घोड्या पाहता, त्याच्या छातील मशीन लावा, मशीन जळून जाईल, ते बी दुःखी येतं. इलेक्शन पिरियड मध्ये त्याचे पट्टे ढिले होते, एक एक बोकाड कमी करावं लागतं बेल्टाचं. इतक्या त्याच्या कमरा बारीक होत्यात. ज्याला कवडीची अक्कल नाही त्याच्याही पाया पडावं लागतं. माझ्याकडे लक्ष ठेवी. ज्याच्या बायको पाया पडत नाही त्याच्या पाया पडावं लागतं. म्हणजे इलेक्शनचं ते राजकारणी लोक सुद्धा सुखी नाहीत. अध्यात्मातली सुद्धा सुखी नाहीत. अध्यात्मातले कोण सुखी आहेत? ज्यांची देवावर ओरिजिनल निष्ठा आहे ती. जे आधारमाधार आहेत का, यायचं काय करे, यायचे का पाखाडं तुटते. विठाला प्रत्येक जण दुखी आहे. एक जण म्हणला महाराज पैसे जास्त असल्यावर सुखी असते. अरे मी 7029 गाव महाराष्ट्रातले पाहिलेत. एकदा गेलेलं गाव, काही काही गावाला 20-20 वेळेस गेलो. 7029 गाव महाराष्ट्रातले पाहिले. रावणाला ओव्हरटेक केलेले लोक पाहिले. काहीच्या बंडलाईचे रबलं इतळले तरी खालच्या बंडलाला हात नाही. सरपंच इतके पैसे त्याच्या जवळ, पण त्याचे पोरं बुटा हरपून घरी येतात. काय सुखी आहेत का? भागवत बोत्याला वाटतंय का बया सुधरिक बुवा पैसे कमीले म्हणून? असतील त्याचे इथं पैसे, पण त्याच्या अवलादी खराब आहेत ना.
सुख कशाचं आलंय त्यांना? बुटा हरपुंजाचे पोरं येतात त्याच्या मायबापाला सुख आहे का? या बा झाडाचा बुड आहे ना, कासऱ्यात मावत नाही, कासऱ्यात इतकं मोठं बुड आहे, पण फांद्याला किडा लागलाय. सावली पडती की त्या झाडाची बाप्पा? अरे पडती सावली त्याची? नाही पडत, नाही पडत, नाही पडत. मग ज्या झाडाच्या फांद्या किडाल्या त्या बुडाला काय चाटीता? फांद्या म्हणजे लेकर, फांद्या म्हणजे नातू पंतू, फांद्या म्हणजे आपत्य. महाराज अब्जानं पैसे असू द्या, लेकर जर मायबापाच्या ताब्यात नसतील तर त्या मायबापाला सुख नाही. असू द्या पैसे किती बी. रावणाला ओव्हरटेक केलेले लोक पाहिलेत मी. माय काय गोळ्या संपल्या म्हणून थोडाच फिरतोय महाराष्ट्रात. सुख नाही महाराज. सुख पाहायचं असेल तर ठराविक ठिकाणी देवाच्या पायावर सुख आहे, बहुपायी संतांच्या साधूच्या पायावर सुख आहे, देवाच्या पायावर सुख आहे, देवाच्या मुखात सुख आहे, साधूच्या संगतीत सुख आहे. तुम्ही आम्ही चमचा भरका होत नाही, चिखलानं भरलेली माणसं आहेत. आपण संसाराच्या व्यापातली माणसं आहोत. मी महाराज जरी असेल तरी प्रापंचिक आहे. कंबर सुटल्याबरोबर मला घरचा व्याप आहे. मी रात्री या सुद्रिक महाराजांना बोलून गेलो, इतक्या पोरी सांभाळतात. मला एकच आहे, आता तिची 10वी संपल आणि ती म्हणली मला अमक्या अमक्या ठिकाणी शिकायचंय. आता तिची माय जर तिला भाकरी घालायला राहिली तर बाळ्या भिकारी. लग्न करून भिकारीन बाळ्या, लग्न करून रोजही 75% बाहेरचं खातो, मग राहिलं कर खिचडीन खा. हो कमाल वा तुमची. तुमच्या कार्याला धन्यवाद. विठाला विठाला. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या व्यापात आहे, प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या व्यापात आहे. लोकांना प्रबोधन करत फिरतो. ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेऊन समाजभर महाराष्ट्रभर फिरतो. गोव्यापर्यंत कीर्तनाला, कर्नाटकपर्यंत कीर्तनाला, तेलंगणापर्यंत. उद्याच्या 23 तारखेला कोयंबतूरला तामिळनाडूमध्ये कीर्तन, 23ला उद्याच्या, तिथपर्यंत पोचलोय. पण हे सगळं सांभाळत असताना जर पोराला संस्कार लावले तर माझ्या कार्याला किंमत आहे. ज्या दिवशी पोरग बिघडल त्या दिवशी गिरगावकराचं दुःख मोजता येण्यासाठी तराजूच नाही. प्रत्येक जण दुःखी आहे, प्रत्येक जण दुःखी आहे. महाराज या दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला विटेवरच्या मालकाचं मुख बघावं लागेल. पाहता श्रीमुख गोविंदाचे. कधी कधी देव पहा. वेळ काढा सज्जनांनो, काढा वेळ. कधी कधी आठवड्याकाठी एक दिवस बोरेश्वर बघण्यासाठी या, तो तुमच्याकडे चांगलं बघेल. कधी कधी एखाद्या वेळेस वर्षाकाठी 4 वाऱ्या पंढरीच्या असतात, त्याच्यातल्या एका तरी वारीला त्याला पाहायला जा. नका जाऊ वारीच्या दिवशी, तुम्हाला भेटणार नाही बघायला व्यवस्थित. तुम्ही मध्यंतरी कधीतरी पंढरपूरला जा. व्यापारी असाल, नोकरी क्षेत्रात असाल, वैद्यकीय क्षेत्रात असाल, शैक्षणिक क्षेत्रात असाल, राजकीय क्षेत्रात असाल, शेती क्षेत्रात असाल, आध्यात्मिक क्षेत्रात असाल, आरवाडी बघून एखाद्या दिवशी तुम्ही जा जा आणि बघा त्या विटेवरच्या मालकाचं बुक. जा कधीतरी वेळ काढून पैठणला जा, पहा माझ्या पैठणच्या मालकाची समाधी पहा. जा कधी आळंदीला, जा कधी देहूला, जा कधी पंढरीला, या कधी महिन्यात एखादा सोमवार बघून बोरेश्वराच्या भेटी करता या. बघा, वेळ काढा. इथं सुख आहे महाराज. दुसऱ्याच्या शेतात काम करायला माणूस होता. त्यानं इच्छा प्रगट केली, महाराज 4 एकर जर जमीन असली तर लय सुखी होईल. 39 एकर जमीन झाली त्या माणसाला. मी साक्षीदार आहे. भूमिहीन असताना आज त्याला 39 एकर जमीन आहे. त्याला म्हणलं सुखी आहेत का? ते म्हणला इतका ताण आहे महाराज, नेमका गडी सकाळी नाही आलं की मला म्हशीच्या धारा काढावं लागतात आणि माझ्या बोटाला वात येतोय. आणि म्हणलं तुला तर लय जोर आलता 4 एकर जमिनीचा, आता 39 एकर झाली ना, आता बोंबलायला का तू? म्हणजे माणसं किती जरी मोठे झाले तरी सुखीत नाहीत. विठाला विठाला. जण दुखी आहे. राजा दुखिया, प्रजा दुखिया. या देशाचा राजा सुद्धा दुखी आहे, प्रजा सुद्धा दुखी आहे. ज्यानं सृष्टी निर्माण केली तो देव सुद्धा दुखी आहे. का दुःखी आहे सांगू का तुम्हाला? कशा करता दुःखी आहे? कारण त्यानं तुम्हाला निर्माण केले चांगल्या कामाकरता, आणि तुम्ही जर ते चांगलं काम करत नसाल तर त्याला वाटतंय मी हरामखोराला उगत जन्म दिला भागवत बुवा. असं होतं ना. देव सुद्धा दुःखी आहे, देव सुद्धा दुःखी आहे.
त्याला पण वाटतंय मी चांगल्या कामासाठी यांची निर्मिती केली, पण हे असं का वागतात? हे माऊल्यांनो, इकडे या मुलींच्या पाठीमागं जागा आहे. हे सरकान जाडशा लक्ष्मी सरकान इकडं, देव चांगलं करीन तुमचं. हे तुम्ही नाही, त्यांना नाही, त्या पाठीमागच्या त्यांच्या मागं जागा आहे. पाठीमागं मुलींच्या पाठीमागे या उभं, सरका काय मागं बघत आहेत. वा 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 वा. कीर्तनात जर जवळ बसू देत नाही तर पावसात घरात कोणाला येऊ देतात का? काय बोरेश्वर लुचून खाल्ला तर तुम्हाला काय पुण्य होईल? विठाला विठाला. माझं एक मत आहे, तुम्ही महाकीर्तनाला गर्दी काऊन करता? तुम्ही वाटून वाटून येत जाणार. आज काय पैसे गवसत आहेत का तुम्हाला? सगळ्या कीर्तन करायला थोडं थोडं यायला पाहिजे होतं. विठाला विठाला. दुःख निवारण करायचं असेल तर त्या मालकाचं मुख बघा, फार मोठी ताकद आहे त्या मुखामध्ये. एक प्रसंग मांडतो. आज मुसलमान कीर्तनाला आहे. मी रात्री सांगितलं होतं मुसलमानाचं, योग असा आला 1700 ते 1800चा काळ आहे. विडाला 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 बसा 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 बसा. बैठो बैठो चाचा बैठो. बैठो बैठो बैठो. 1700-1800चा काळ आहे नागरे बुवा. या काळामध्ये द्वारकेला दिंडी चालली. बोला शेठ आईये, माऊली शेठ काही आई आटना आईये. द्वारकेला दिंडी चालली. पाहता श्रीमुख गोविंदाचे, काय ताकद आहे त्या मुखात गोविंदाच्या. रात्री सुद्धा बेहानी शेठ होते. मला लक्षात आलं नाही, महाराज ज्या वंशामध्ये सद्गुरु मदन महाराज जन्माला आले, महाराज तुकोबारायच्या नंतरचे तुकोबाराय कोण तर या प्रांतामध्ये श्री गुरु मदन महाराज म्हणून जन्माला आले. महात्मा होते, वारकरी संप्रदायातले अधिकारी महात्मा. आणि श्री गुरु मदन महाराजांच्या कुळातले होते ते रात्री बेहानी शेठ. मी बोलण्याच्या ओघात स्मरण राहिलं नाही मला. होतं कधी कधी मोबाईल सुद्धा हँग होते. आता हे बी बारीकचं कार्ड आहे नो, होतं कधी कधी हँग. राधाकृष्ण राधाकृष्ण या नामाचा उच्चार करीत भागवत बुवा दिंडी द्वारकेला चालली. 1700-1800चा काळ आहे. आणि ती दिंडी जात असताना काही तरुण होते, काही ज्येष्ठ होते, काही वयस्क होते. आणि भगवान द्वारकाधीशाचं चिंतन करीत 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 नामाचा जयघोष करीत ती दिंडी द्वारकेला चालली होती. वृंदावन द्वारका असं करीत 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 ते चालले. पण ती दिंडी जात असताना खरं तर महाराष्ट्रातच दिंडी हे नाव आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या राज्यामध्ये उत्सव करतात, पण आपल्यासारखा टाळ पकवात काही नाही. ज्ञानोबारायचा माऊली सोहळा आम्हाला करायचा होता, समाधी सोहळा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायचा, आम्हाला पकवात भेटलाच नाही. तिकडे रामायण वाचित असताना ढोल वाजितात, त्या ढोलावर केला नाही लाज होता. काय करता? महाराष्ट्र महाराष्ट्र आहे. महाराज काशीतल्या मालकांचं भारतात 12 ठिकाणी अधिष्ठान, नेपाळ नावाच्या देशात अधिष्ठान, पण वारी मात्र महाराष्ट्राचीच केली बोरेश्वरानं. इतकं लक्षात ठेवा, महाराष्ट्र किती मोठा आहे. वारी मात्र महाराष्ट्राची केली, महाराष्ट्राची. इतका मोठा महाराष्ट्र आहे. पण तुमचं कसं झालंय, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. यायला इथल्या फांद्यावर बसाच वाटत नाही. गळ फांदीचे आंबे खाते, जे वाननेराला घेता येत नाहीत ते. आणि म्हणून तुमचे तंगडे मोडत येत, मग दवाखाना करतात. विठाला विठाला.
आणि ती वृंदावन द्वारकेकडे ही भक्तगण भगवान हरीचे भक्त, हरीचे भक्त, हरीचे कृष्णाचे भक्त जात असताना एका राणीनं पाहिलं. 1800चा काळ आहे, 1700-1800चा काळ. ती राणी होती मुघलांची पत्नी. त्याच्या एक मुघल बादशाह की बीवी थी होय. तिचं नाव आहे चांद बीबी. नाव आहे तिचं चांद बीबी. पाहता श्रीमुख गोविंदाचे. या हरीच्या मुखात किती ताकद आहे. चांद बीबी नाव आहे तिचं. आणि तिनं तिच्या मंत्र्याला विचारलं. ती काही सामान्य का प्रांतीय राजाची बायको होती, मुघलाची. 6 पातशाहीपैकी एका पातशाहीची पत्नी होती. ती काही सामान्य राजा होता. ती ज्या हत्तीवर बसत होती का, त्या हत्तीवर 4.5 क्विंटल सोन्याची अब्दागिरी असायची. अंबारी 4.5 क्विंटल सोन्याची अंबारी. त्या अंबारीत बसत होती. हो, आता तर सोन्याचा विषय येत नाही. आमची इथं कारोडीला गोरं झालंय, मी त्याचं नाव सोन्या ठुलंय. आणि एका कारोडीला, एका गाईला कारोड झाली, तिचं नाव चांदी ठुलं. आमची मुलगी म्हणली बाबा गोऱ्याचं नाव सोन्या आणि कारोडीचं नाव चांदी. म्हणलं बाई आता 2 लाख 1.5 लाखाच्या पुढे गेले, आता ते का आपल्याला झोकत नाही. आपण याच गोऱ्याला सोन्या म्हणायचं आणि हिला चांदी म्हणायचं. समाधान मानायचं. मानावे ते म्हणी समाधान. 4.5 क्विंटल. काय ताकद महाराज. एवढ्या वैभवातली मुघलांची राणी, पण तिचा मंत्री हिंदू होता. मंत्री हिंदू होता. एक लक्षात घ्या, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचं तीर्थावळीचं प्रकरण पहा. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आणि नामदेवराय ज्या वेळेला तीर्थयात्रेला जातात त्यावेळेला चारुकीर्ती नावाचा प्रधान भेटला होता. पण तो चारुकीर्ती नावाचा प्रधान मुसलमान राजाचा प्रधान होता. ते गाय कापल्याचं प्रकरण आहे. राजानं सांगितलं आप महाराष्ट्र के संत है, तो बोले गो माता जिंदी करके देव. गाय कापली आणि मग राजाच्या देखता गाय जिवंत करून दिली. बादशाने कवटाळलेले, प्रणाम केला त्या बादशाने. क्या महाराष्ट्र के संत है बोले. महाराज, दुसऱ्या राज्यातल्या मुसलमान राजाने आपल्या महाराष्ट्रातल्या संतांचं वर्णन करावं. इतकी मोठी महाराष्ट्रातली संत आहेत, पण तुमचे नशीब फुटकेत. तुम्हाला इथले आवडत नाहीत. विठाला विठाला. महाराज हाकेच्या अंतरावर 36 वर्ष पंढरपुरातल्या मालकांनी पैठणच्या मालकिनीचे लुगडे धुतलेत. 36 वर्ष जगाचा बाप गिरिजा काकींचे लुगडे धुवाला होता. पण तुम्हाला कुठे कळत ते? तुम्हाला वाटते आमक्या ठिकाणी गेले आपल्या भाषीला पोरग होईल. तुला कापल्या होती या भाषीला 11 पोर होतील. तुला कापायला पाहिजे त्या देवाला. पटापटा पोर होतील तुझ्या भाषीला 11. नालायक कुठला. विठाला विठाला तिचा मंत्री हिंदू आहे. देखो भला कोण लोक आहे, काय म्हणत आहेत ते. हिंदी भाषेत होती. मंत्री हिंदू असल्यामुळे त्यानं सांगितलं, राणी साहेबा, हे काही हिंदूचे लोक आहेत, यांचा एक छोटासा देव आहे द्वारकेमध्ये आणि वृंदावनला. वाक्य कसं आहे बघा मंत्र्याचं. मंत्री काय म्हणला सुधरी बुवा, यांचा छोटासा देव आहे. कारण आपण ज्याच्या घरी भाकरी खातो त्याच्या देखता दुसऱ्याला मोठं म्हणायचं नाही, तर मग बरं चलत आहे. तुम्ही एका पुढाऱ्याच्या गाडीत बसले बिला दुसऱ्याचा लावला, कसं जमायचं सरपंच? हा, जाऊ द्या, बिला त्याचाच लावला पण घरावर झेंडा तिसऱ्याचा. नाही म्हणले मग भाऊ या, भाऊ ऐकन या, आणि मग तू या गाडीत कशाला बसला डोंबल्या? शक्य आहे का ते? कारण त्या राणीच्या मालकाचा मंत्री आहे, ती मुस्लिम समाजाची राणी आहे. आणि मग तिच्या देखता द्वारकेला मोठं म्हणायचं कसं? हे हिंदूंचा एक छोटासा देव आहे. पा वाक्य कसं आहे. आणि त्या भगवंताच्या दर्शनाकरता हे चालले. क्या नाम है उनका? हरी नाम है, कन्हैया नाम है, कृष्ण नाम है, गोपाल कृष्ण नाम है. अशी बरीच नावं त्या मंत्र्यानं सांगितली.
हमें एक बार देखना है. ती राणी काय म्हणते? चांद बीबी नाव आहे तिचं. वा, इतिहास वाचा, लक्षात येईल तुमच्या. चांद बीबी. हमें देखना है बोले एक बार. प्रधान हुशार होता. प्रधानाने सांगितलं, राणी साहेबा, ये हिंदू की हरि नामक जो देवता है ना, एक बार उसे देखा ना तो भगवान ऐसा है, छैल छबिला है, वो आपना करता है. त्याला एकदा पाहिलं की ते त्याचं करून घेतंय. ऐसा भगवान है, वो अपना कर लेता है. मूर्ति चेतन है क्या पाषाण की है? बोले पत्थर की मूर्ति है, पाषाण की मूर्ति. क्या मंत्री जी आप बातें करते? ये पत्थर की मूर्ति कोई अपना कर लेती है? माफ करिए रानी साहिबा, आप समझ लो पत्थर की, मैं भी पत्थर की समझता, लेकिन एक मर्तबा देखने के बाद वो अपना कर लेता है. चलो एक बार मैं भी देख लूंगी. नहीं राणी साहेबा, जाओ मत, आप जाओ मत. इतको प्रधानानं सांगितलं भागवत बा, जाओ मत, जाओ मत. पण बाई ऐकायला तयार नाही. आणि बाईनं ताफा वृंदावन द्वारकेकडे वळवला. त्या प्रांतातली लोक सगळी पाहत होती, त्या प्रांतातले राजे पाहत होती. मुघलांची राणी आलेली आहे, मुघलांची राणी आलेली आहे. राणी प्रांतीय राजाची पत्नी आलेली आहे. काय लोक हवालदिल. मग लोकांना आश्चर्य वाटलं, मुघलांची राणी जर आपला देव बघायला येत असेल तर अजून आपण पाहिलाच नाही. मग या गंध लावणाऱ्याच्या भ्रांती गेल्या. तवा याच्या कॅसेटी जरा जरा उघडल्या की मुघलांची राणी आपला देव बघायला येते, आणि म्हणून गर्दी. आणि काही काही राज्यामध्ये देवाला जोपासण्याची फार मोठी क्रिया आहे, फार सुंदर क्रिया आहे, फारशी सुंदर. आता मी सकाळी आमच्या बाळू काकानं पूजा केली. आता बायकांनी बोरेश्वराच्या अंगावर काय काय टाकले, त्याला वजं होत असेल. हो, वजं होत असेल, वजं होत असेल. कवट, खपक्या बेल, हे असा मोठा हे वाहत असते. आणि नंद राजाकडे ठेवलं. महाराज, गाई 9 लाख होत्या एकट्याकडं. गोकुळात फक्त 9 लाख गाई होत्या असं डोक्यातलं काढून टाका. एकट्या नंदाकडे 9 लाख होत्या. असे 9 नंद होते, 9 नंद. आणि प्रत्येक माणसाकडे 14 गाई होत्या. 13 गाईवाला माणूसच नव्हता 14 पासून पुढं. एवढं गोकुळ श्रीमंत होतं. आता गाई फक्त कीर्तनात सांगायच्या. मी गळ्याची शपथ घेऊन सांगतो, मी शेतकऱ्याला गाईवाला मानणारच नाही, म्हणणार नाही शेतकऱ्याला. का? कारण त्याचं उघड्यावर दुकान आहे. नाना, तुम्ही बी पाहता राजकीय क्षेत्रात, जगात सर्वात मोठं बेभरोशाचं दुकान कोणाचं असेल तर ते फक्त शेतकऱ्याचं आहे. काका, वर्षभर तुमचा माल नाही ऐकला तर लोकांना खराब होईल का? चला, 12 महिने मला नाही कीर्तन करता आले, 13 महिन्यात तारका आल्या तर काय घासा बसन का? म्हणजे मग दुकान मरत नाही, तुमचंही दुकान मरत नाही. गिऱ्हाईक आलं तर चिकू घेताना. आज ज्यूस साठी दूध घेतलं नाही झालं तर संध्याकाळी लगेच तुम्ही त्याच्यात लिंबू पिळून, व्हिनेगार पिळून लगेच मग तुमचा तयार झाला. काय काय असतं ते? केक केक पनीर. पनीर लगेच तो भाजीला लगेच देऊन टाकला. पण पडत्या पावसात जर चवळ बाजूला सरकलं तर सोयाबीनच्या घुगऱ्या. घुगऱ्याच घुगऱ्याच घुगऱ्याच. कारखान्यानं ऊस नाही लवकर नेला की ऊस स्वागता करताय शेतकऱ्याच्या, इतका कंस वरी मधात दशी. हो, 4.5% वजन शेतातच आऊट. दुकान कुठे आहे? उघड्यावे 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 उघड्यावे. म्हणून शेतकऱ्याला गाईवाळा म्हणणारच नाही. ना तुमच्या दारात एखादी गाय असली तर काय व्हायला बरं होतं? काय होते पाहून. उग फुकट साक्षी भरू नका. हा, फुकट नका. मला गिरगावकर म्हणते, हा नाना तुमच्या परिसरातले म्हणून लय लोणी लावू नका. हा, मी जाऊन पाहीन
का मग का तंगडे मोडे का काय मोडे नाना गाय तुमच्याकडे असावा. तुम्ही एखाद्या वेळेस बोरेश्वराच्या दर्शनाला नाही आलं तरी चालेल, गावातल्या मारुतीचं दर्शन घेऊ नका असं म्हणणार नाही तरी चालेल, पण बाहेर आंघोळ करून पडता पडता नुसतं गाईच्या पाठीवर हात टेकून जा, अख्खा दिवस सुखाचा जाईल नाना, अख्खा दिवस सुखाचा जाईल हो. इतकी गाईत ताकद आहे, इतकी गाईत ताकद आहे. काका तुम्ही बी एक पाळा. माऊली शेठ म्हणेन कशाला त्या बाळ्याच्या संग राहता बापा, त्यांना लावून द्याला आपल्याला भरका धंदा. पैशावाल्याला एक एक गाय सांभाळायला काय हरकत नाही. हा, पैशावाल्याच्या बायका वर्षाकाठी 2-2 लाखाचं मेकअप लावायला येतात. हो, फॅरन लवली काय किलोची असते हो? काय काय साबना, काही काही घरी गेले वाटते काही साबना खाच्यात नसते. इतकाला खर्च करा नाही. एखादी गाय पाळा ना राजे हो, पाळा रे, पाळा पाळा. घेत जा भुसी कर, घेत जा कडबाई कर, पाळा एक गाय पाळा. तुमच्या बायकोला शेण काढायला वाकू द्या, तिच्या कमरेचे इल्डिंगचे टाके तुटतील, वाकू द्या तिची कंबर, वाकू द्या, कॅल्शियम ढिलं होईन. नाही तर ती जर नाही वाकली तर बसताना ग ग ग, उठताना ग ग ग, कायम स्वरूपी तिला चिकनगुनियाच. भरेव शेणानं हात, भरू दे गोमूत्रानं हात. माझ्या सानिध्यातले 2 माणसं आहेत, 5% कॅन्सर मेडिकलच्या दरम्यान 5% अंमलात, डॉक्टरनं सांगितलं 5%वर गेलाय. 3ऱ्या दिवसापासून गाईचं गोमूत्र प्यायला सुरुवात केली, 7व्या महिन्यात कॅन्सर 0. मी सांगतो म्हणून करू नका, उगच गोळ्या बंद करतात. मी काय असा भाकडवादी माणूस नाही, मी डॉक्टरला नाव ठेवून इकडं काही बी करा म्हणणारा माणूस नाही. पण गाय इतकी पवित्र, इतकी पवित्र, इतकी पवित्र. आमच्यासोबत नर्मदा परिक्रमा करणाऱ्या एका माणसाला कॅन्सर झाला, दमून गेला. 9 एकर जमीन इकली नाना, आणि शेवटी तिकडं आला. त्याच्या 1.5 वर्षात कॅन्सर 0 झाला. पण घरच्याला सांगितलं नर्मदा मैयाच्या कृपेनं कॅन्सर दुरुस्त झालाय, भेटायला याचं तर इकडंच येत जा, आता मरूस तर तिच्याच काठावर राहीन. नाही वापस आला. आज 7 वर्ष झालं ते माणूस तिकडंच फेऱ्या करायला. काय ताकद आहे त्या पाण्यामध्ये. कारण हा देश, या देशातल्या प्रत्येक वनस्पतीमध्ये अमृत आहे, प्रत्येक वनस्पतीमध्ये अमृत आहे, प्रत्येक वनस्पती. इतका पवित्र देश आहे. भगवंताला तिथं ठेवलं. 9 लाख गायी होत्या. असू द्या एकमेकाकडे गाय. एक सांगू का, तुम्ही देवगडला जा, देवगड सद्गुरू समाधीधन किशनगिरी बाबांची गुरुवर्यांची तिथं समाधी आहे. आणि तिथं गुरुवर्य सद्गुरू प्रातस्मरणीय पूजनीय सद्गुरू भास्करगिरी बाबा आता तिथं आहेत. पण एवढं बांधकाम असताना सुद्धा प्रत्येक महालाच्या पुढं एक चौकट केली, आणि ती चौकट तितकी मात्र चौकोनी जागा शेणानं सारवतात. आज बंगल्यापाशी पण 2x2ची जागा अशी ठेवा, ती शेणानं सारवी जा, आणि तिथं रांगोळ काढी जा, काय प्रसन्न वाटेल. महाराज तितक्या जाग्यासाठी पंढरपुरातला बोरेश्वर तुमच्याकडे येईल, तितक्याच जाग्या करता. पण तुम्हाला कुठंच माती ठेवा वाटणं, नका न ठो माती, पण आखरीच्याला आपली मातीच होणार आहे इतकं ध्यानात ठेवा. विठाला विठाला 9 लाख गायी होत्या. असा गायीचं पालन करणारा राजा, त्या राजाच्या घरी देवाला ठेवलं आणि माया घेऊन निघून गेले. मूर्ख राजा होता कंस. कंस कोणाला म्हणायचं माहिती आहे का, ज्याला दुसऱ्याचं सहन होत नाही त्याचं नाव कंस. कंसाला कधीच सहन होत नव्हतं दुसऱ्याचं, त्याचं नाव कंस. दुसऱ्यांची श्रीमंती सहन होत नाही त्याला म्हणायचं रावण. रावण हा अतृप्त आत्मा होता. रावण कसा आत्मा आहे, अतृप्त आत्मा आहे. रावणासारखं सोनं कोणाकडंच नव्हतं, पण झोपड्यात राहणारा पण त्याला आवडत नव्हता. अतृप्त आत्मा रावण, अतृप्त आत्मा. आणि कंस परद्वेषी आहे, कंसाला सहन होत नव्हतं. कंसाच्या बायका सुद्धा नालायक होत्या. एकीचं नाव आस्ती आणि एकीचं नाव प्राप्ती. एक सांगू का नाना, नालायक नवऱ्याला जर बायको चांगली भेटली तर एके दिवशी तो नीट होतोय.
एके दिवशी तो नीट होतोय. पण चांगल्या नवऱ्याला जर बायको खराब भेटली तर तो खराब होतोय, इतकं मात्र लक्षात ठेवा. पण नालायक नवऱ्याला जर बायको चांगली भेटली तर त्याला नीट करायची ताकद तुमच्यात आहे. पण तुम्ही पाया पड जाण माझ्या माईनो, पड जाण पाया, पड जाणा. एक बाई म्हणली काय सांगावं महाराज, त्या चंडाळानं घराचा सत्यानाश केलाय, त्याच्या काय पाया पडू. मग कशी करती, मी जीव देणारे, नको देऊ. त्या नालायकानं जरी नालायकपणा केला तर तू जीव देऊ नकोस, कारण त्यानं नालायकपणा केला आणि तू जर जीव दिला तर तुमच्या दोघापासून जन्माला आलेली लेकरायचा उन्हाळा होईन. त्या लेकराय करता तू चांगली राह. आणि एक न एक दिवस त्या हरामखोराला त्याच्या बुद्धीत बदल पडल. तू वाग त्याच्या पुढं, कर त्याला नमस्कार, सणावाराला तरी पाया पड. ज्या दिवशी त्याचे मखरं गळतील म्हणजे हातपाय थकतील त्या दिवशी लक्षात येईल माझी बायको गाय होती, माझी बायको गायीसारखी होती. एक न एक दिवस त्याला पश्चाताप होईल. पण नवरा जर पेट्रोल आणि तुम्ही जर सरपंच झालात तर घर पेटायला उशीरच लागत नाही ना. मग तर आम्ही तयारच येत चांगली वरी करू करू लगेच आम्ही तर साऱ्या बरगड्या शेकून घेतो तुमचं घर फुकल्यावर. मग शेजारी याच्यासाठीच असते, भावकी याच्यासाठीच आहेत, भावतालची याच्यासाठीच आहेत. पण आपल्या चुकीच्या व्यवहारानं कोणी शेकून घेऊ नये याच्याकरता घरात दाबी जावी. काय पवित्र महाराज नंदराजा कंसानं आपटून मारली, हातातली निसटली. कशी मरल ती, आपटली निसटली हातातली. अरे तुला मारणारा माझ्या अगोदर तिकडे जन्म मारण्यासाठी काही राक्षस पाठिले. त्यानं काग बगरी ठा मारिली, बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविले. आसुर रुळत चरण तळी, मोठमोठाली राक्षस त्यानं संपून टाकली. बघता बघता तो मोठा झालेला आहे. यशोदेनं सांगितलं कन्हैया आता तुला शाळेत जायचंय, मसाला भात आणि बुंदी बोरेश्वराचा प्रसाद तयार झालाय. आता तू शाळेत जाय, लवकर शाळा सुटल्यावर घरी म्हणजे प्रसाद तुला खायचा आहे. ती शाळा म्हणजे गायीची होती. आता जाई राणा सवे घेऊन गोधना, पावा घोंगडी घेऊन पायी. भगवंत गायी वास्त्र घेऊन गेलेले आहेत, गोपाळांच्या सानिध्यात आहेत प्रभू. गवळीयाची ताक पिरे कोण पोर हे चांगली. काय मित्र, कालांतराने सुदाम देवासारखे मित्र झाले. काय सुदाम देवाचं अस्तित्व आहे महाराज. कृतात्रेता युगातला वारकरी गंधमादन होते की जिथं मारुती रायला ज्याचा हेवा वाटत होता नाना, असं गंधमादन नावाचं वानर एक नंबरचं वारकरी. जगात पहिली त्याची समाधी सोन्याची केली बिभीषणानं. आणि गाव सोन्याचं दिलं, मसनवाटा पण सोन्याचा कोणाला दिला असेल तर जगातला 2 नंबरचा द्वापार युगातला वारकरी, त्याचं नाव आहे सुदामदेव, ज्याचा मसनवाटा पण सोन्याचा होता. महाराज सुदामदेव वारकरी इतकं तत्व. लक्ष्मणाच्या हातातला धर्माचा झेंडा मोडल्याच्या नंतर झेंडा उडून गेला आणि हातात काठी राहिली, तर लक्ष्मणाच्या कमरेचं उपरणं हे सुग्रीवानं दिलं. तर यायला घरून जाताना कपडे नव्हते जास्त, पांढरं उपरणं लक्ष्मणाच्या कमरेला बांधलेलं होतं. गंधमादन नावाच्या वानरानं ते उपरणं कमरेचं सोडलं, ती काठी स्वतःच्या इथं हातात बाजूला खोसली, त्याच्यातून रक्त बाहेर आलं. त्या रक्तामध्ये उपरणं भिजवलं आणि त्याची धर्माची पताका गंधमादनानं केली.
म्हणून त्याची समाधी सोन्याची. पहिला वारकरी ज्यानं धर्माचा झेंडा सांभाळलाय, धर्माची पताका सांभाळली, तो पहिला वारकरी. आणि त्याच्यानंतरचा वारकरी कोण? सुदामदेव. तर पंढरपुरातला मालक भिकारी झाला असता, तर पंढरपुरातल्या मालकाला भिकारी होण्यापासून ज्यानं वाचिलं त्याचं नाव आहे सुदामदेव. वेगात सांगतो, 2-4 मिनिटात 1 वाजलाय. दुर्वासाचा शाप एका हरभऱ्यावर पडला, दुर्वासाचा शाप. आणि दुर्वासानं सांगितलं, हे हरभरे जो कोणी खाईल तो भिकारी होईल. सरपण आणण्याकरता 3 जण गेले, जळतण आणण्याकरता शिक्षण महर्षाच्या पत्नीनं पाठिलं. जगातला पहिला शिक्षण महर्षी सांदीपनी. आणि सांदीपनीच्या पत्नीनं कृष्णाला, सुदामदेवाला आणि अजून एक चंद्रसेन नावाचा भक्त आहे, देवाचा मित्र आहे, या 3घांना पाठिलं. हे 3 जण गेल्याच्या नंतर सुदामदेवाला माहीत होतं, एकट्याला माहीत होतं, या हरभऱ्यावर दुर्वासाचा शाप आहे. पाऊस आला, 3 फांदीवर बसले. सुदामदेवाने एकट्यानंच हरभरे खाल्ले. रस्त्याने येताना देवानं सुदामदेवाला एका झाडाच्या आडंगी नेलं आणि विचारलं, सुदामा, मला वाटत नव्हतं तू इतका अप्पलपोट्या असेल. काय बोलायचं बोल रे देवा, बोल, काय बोलायचं तर बोल. आमचे लोक भागवत सांगत असताना म्हणतात, आता ऐका बरं का, काय सुदामदेवानं हरभरे खाल्ले बरं का, म्हणून सुदामदेवाला देवानी शाप द्याला बरं का, तू मला सोडून हरभरे खाल्ले तू भिकारी होशील. जरा वाचून सांग जाय सोंबळ्या, माणसं मरतील तू ह्या पुढचे नालाय का. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, वाचून बोललं पाहिजे महाराज. देव कसा शाप देईल, देवाचे किती प्रिय सुदामदेव. ऐका 2 मिनिटात. ही सगळी हरभरे खाल्ली आणि देवानं विचारलं, सुदामा, अरे चंद्रसेन गरीब ब्राह्मणाचं पोरग होत रे, त्याला द्यायला पाहिजे होतेस रे चिमूटभर. जाऊ दे, मी दही दूध खाल्लेलं आहे, मी श्रीमंताचं पोरग आहे. पण सुदामदेवा, गरीब ब्राह्मणाची किंमत करायला पाहिजे होतीस तू. ते गरीबाचं पोरग होतं, त्याला चिमूटभर हरभरे का नाही दिले? सुदामदेव सांगतात, कन्हैया, त्याला ऐकू जाणार नाही असं बोलतो, जरा लांब चल ना. लांब गेले. सुदामदेवाचे डोळे भरून आले. देवानं सांगितलं, सुदामा, रडून जिरू नकोस, रडण्यानं संपत नाही. तू एकट्यानं खाल्लंस, तू अप्पलपोट्या आहेस, तुला दुसऱ्याची किंमत नाही. काय बोलायचं तर बोल देवा, पण खरं ऐक एकदा. काय खरंय? आपण घरून निघताना दुर्वासाला भिक्षा दिली नाही. हरभरे एवढेच होते. ते हरभरे गुरुमातेनं माझ्या जो दिले, गुरुआई साहेबांना सांगितलं, हे 3 जण तुम्ही हरभरे खा. पण दुर्वासानं सांगितलं, मला दिले नाही, यांना दिले. हे हरभरे जो कोणी खाईल तो दरिद्री होईल. देवा, तू तर मला किती आवडतोस नाही सांगता येणार रे, पण त्या गरीब ब्राह्मणाचं पोरग सुद्धा भिकारी होऊ नये याच्याकरता मी त्याला हरभरे दिले नाही. आणि देवा, मी जन्मोजन्मी भिकारी झालो तरी चालेल, पण माझा कृष्ण भिकारी होता कामा नये याच्याकरता मी हरभरे खाऊन टाकले. जगाचा बाप रडत होता, जगाचा बाप रडत होता. नाना, या कर्तव्यातून याचं कर्ज देवाच्या डोक्यावर झालतं, याच्यातून उत्तीर्ण कसं व्हावा म्हणून सासरवाडीतून धन आलतं देवाच्या. एक मणी आलता, सत्रजित सासराई होते आणि त्यांनी श्रीमंतक मणी द्यालता. ते 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देत होता, म्हणजे 22.25 क्विंटल रोजचं सोनं देत होता. ह्या सोन्यानं काशीत जीर्णोद्धार केला, आक्रूर घाट बांधला. जसं बोरेश्वराचं मंदिर, तिथं आक्रूरेश्वराचं लिंग स्थापन केलं आणि तिथं अन्नसत्र केलं, धन शुद्ध केलं सासरवाडीतलं, आणि पुन्हा सुदामदेवाचं गाव सोन्याचं बांधलं. हे सुदामदेव सुद्धा बालपणी मित्र. सगळे गोपाळ एकत्रित केले, शिदुऱ्या सोडल्या. व्याधी निरशन विशारतायाम प्रसादे रस्तुम कवलम कवल. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठोबा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय शिंके लावी द्याला ना. आता कीर्तनात ऐका म्हणलं तर बसतान का? तुमचं तर कुंकू बाजूला सरकलं तर तुम्हाला मळमळ होते, बाई मी कव्हा आरशात बघन कव्हा ती कोरीन.
असलं नका करू. रात्री तुम्हाला सांगितलं होतं हे नका करू. हा. एका बाईनं गडबडीतच तांदूळ आणि साखऱ्या फेकला. हो. जशी कोंबड्याला फेकायली, पापा पापा ती 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 पापा पापा ती 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 पापा पापा ती ती ती. काय चंडाळणी, काय तुझी पूजा, काय जशी लग्नात अक्षदा फेकायली. हे चूक आहे माझ्या माईनं. माफ करा, माफ करा. माझी भाषा कडक आहे. माफ करा, माफ करा. पण नका करू चुका. नका करू, नका करू. महाराज घरातल्या वडील लोकांना, म्हाताऱ्या लोकांना, घरातल्या कोमल लेकरांना आणि देवाला, या 3 लोकांना एक दर्जा द्या. चिमुकल्या लेकराला खाऊ घालीत असताना आई अशी 3 बोटानं खाऊ घालते. छोटा छोटा घास. तोच घास देवाला, तोच घास घरातल्या म्हाताऱ्यांना. इतकं प्रेम ठेवा. बोरेश्वर तुमच्यावर कृपा करील. तुम्हाला लोकांनी म्हणावं म्हणून याच्याकरता पूजा नाही. नकोय, नकोय, नकोय. काय सजावट असती काही काही राज्यामध्ये देवाची. नारळ कुठे फोडायचा, दिवा कुठं लावायचा. आपल्या दिवा लावण्याच्या येईल ती वातीचा त्याच्यावर टाकून देते ती बंडल. हो, ते खपक्यात बंडल. हो, त्यानं सर्व मंदिर काळंफट झालं. काही काही शिस्त तर नाही त्याला. ते तेल उघडलंय. एक जण मांडी घालून बसला तर पार त्याचं धोतर काळंफट झालं. बदलायला दुसरं नव्हतं. हो, काय ही आपली पूजा करण्याची पद्धत आहे. दिव्याचं एक दीपदान म्हणून स्थान वेगळं असावा. एक आगळं वेगळं वैभव बघा. जितकं तुम्ही मेकअप करता, आपण हाडामासाची माणसं आहोत. 2 दिवस जर माणसानं उन्हाळ्यात बनेल नाही धुतलं आणि तेच घातलं ना, तर 4थ्या दिवशी त्याच्या बगलीत वाव होत्या. 6-6 पायाचे घोडे तयार होते. 6-6 पायाचे घोडे तयार होते. इतकं आपलं शरीर घाणेरडं तर आपल्याला इतकं जपावं लागतंय. देव किती सुंदर आहे, त्याला किती जपा, किती जपा, किती जपा त्याला. तो सुंदर आहे महाराज, सुंदर आहे देव, सुंदर आहे. चला, सजावट आहे तिथं. देवाला सजवत होते. पडदा लावलेला आहे. मुघलांची राणी आहे. चांद बीबी खोल दो बोले पडदा. ठैरी आहे राणी साहेबा. भगवंताची चर्या चालू आहे, पूजा चालू आहे. माल्याधिनी सुगंधिनी पुष्पाचे हार घालतात. थोडं राणी साहेबात थांबा. ती कंटाळली उभं राहून शेवटी मांडी घालून खाली बसली. सोन्याच्या चांदीच्या पाटावर बसलेली मुघलांची बायको ती खाली बसली. खाली महाराज भगवंताची पूजा करणारी त्या काळातली प्रचंड विद्वान लोक होती. विद्वान, यती, योगी, जपी, तपी, सिद्ध, अनुरागी. त्यांच्या कपाळाला घाम आला, डोक्याचा घाम खाली. मुघलांची राणी आपला देव बघण्यासाठी आली आणि पूजा आटपली, पडदा बाजूला केला. महाराज ती राणी इतकी प्रसन्न झाली. भगवंताचं मुख पाहून इतकी प्रसन्न झाली, इतकी प्रसन्न झाली. आणि तिनं पत्र लिहिलं आपल्या पतीला, माफ करिये, आता मी घरी येणार नाही. आता मी घरी येणार नाही. आता मी घरी येणार नाही. पण महाराज दंडक होता. तिच्या अंगावर जे कपडे होते, तिला तिथं राहायचं ठरलं. हरिओम बाबा पोशाख बदलला आणि राधेचा आणि मीराबाईचा घागरा घातला आणि अख्खं जीवन तिथंच काढलं, तिथंच काढलं, तिथंच काढलं, तिथंच काढलं. आज त्या मुघलांच्या राणीची तिथं कबर आहे. तिथं कबर आहे, तिथं कबर आहे. तिने एकदा द्वारकाधीश कृष्ण परमात्मा हरी पाहला. पुन्हा तिनं ठरवलं आता मला कोणालाच बघायचं नाही, कोणालाच बघायचं नाही. बघा आख्यायिका वाचा, मोठे इतिहास वाची जा चांगल्यांचे, की ही सनातनी देवता किती मोठ्या आहेत, सनातनी साधू किती मोठे आहेत, काय प्रभाव आहे सनातनी साधूंचा. महाराज या सनातनी साधूनं बोरेश्वरातल्या दारातल्या दगडाच्या नंदीचं दूध काढावं येलेश्वराच्या, हा तुकोबारायांचा पुरुषार्थ होता. महाराज जळून गेलेली बाई राखातून जिवंत करावा, हा बोरेश्वराचा पुरुषार्थ होता. हा भक्तीचा पुरुषार्थ आहे. आणि ती पवित्र लोक आपल्या देशातली आहेत, आपल्या महाराष्ट्रातली आहेत, आपल्या पवित्र भारत देशातली आहेत. कधी कधी आपल्याकडे बघायचा प्रयत्न करा. एवढा मोठा पुरुषार्थ आहे. महाराज तिला नाना प्रकारच्या श्रीमंत नातेवाईकांनी पत्र केलं. पत्र व्यवहार तिनं सांगितलं, मला प्रपंचात 4.5 क्विंटल सोन्याच्या अंबारीत बसणारी मी एवढ्या मोठ्या वैभवात राहणारी, पण मला तिला इतकं सुख नाही. जे सुख याला पाहिल्यावर प्राप्त झालं ते जगात कुठंच सुख नाही.
काका या देशातल्या मुघलांच्या पत्नीचं वर्णन आहे की द्वारकेतल्या कृष्णाचं रूप किती साजर आहे, छैल छबेला. तिच्या कविता वाचा, तिनं सांगितलंय मी याची जोगन होऊन राहीन, जोगन होऊन. महाराज सोन्याच्या अंबरीत बसलेली बाई हरीची जोगन झाली, भिकारीन झाली आणि त्याच्या दरबारात राहिली. तिची आज सुधरीबुवा कबर आहे. आज तिथे गेलेला प्रत्येक व्यक्ती त्या कबरेचं दर्शन घेतोय. का? कारण तिच्यावर हरीचा प्रताप आहे, तिच्यावर कृष्णाचा व दृष्टीचा प्रताप आहे. दृष्टांत संपला. याचा सिद्धांत घ्या, याचा पुरावा घ्या. या पवित्र भारत देशातली मुघलांची पत्नी ज्याच्या रूपाला भुलून जाती आणि ज्याचं रूप पाहिल्याच्या नंतर तिच्या जीवनात प्रसन्नता येते आणि आज तिच्या कबरेचं दर्शन घेत असताना जगातला कोणताच माणूस म्हणत नाही ही मुसलमानाची होती का. तिला मुसलमानाची म्हणतच नाहीत, कारण तिला सनातनी म्हणतात. आणि कोण्याही जातीचा माणूस, तुमचे मुसलमान जात असतील नवल नाही, आमच्या हिंदूचेही लोक तिच्या कबरीचं दर्शन घेतात. का? कारण तिनं हरीला पाहिलं होतं, तिनं कृष्णाला पाहिलं होतं. मग या देशातली मुसलमानाची स्त्री जर प्रसन्नपणानं त्याला पाहून एवढ्या टोकाला जाती, इतकी त्याच्या मुखात ताकद आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, सुखाचे ते सुख, दुःखाचे निवृत्ती, दुःखाची निवृत्ती. निवृत्ती बाई, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख प्राप्त झालं. सुख काय मोठं वैभव. वा वा, ऐका पुढचा पुरावा. कालिया नावाचा यमुनेच्या तीरावर एक डोह म्हणून प्रसिद्ध होता. कालिया डोह. तिथं कालिया नावाचा सर्प राहत होता. आणि त्या कालिया नावाच्या सर्पाने उद्रेक केला. काय उद्रेक केला माहितीये? त्यानं त्याच्या तोंडातलं विष टाकायचं आणि त्या विषानं ते पाणी दूषित व्हायचं. ते पाणी गायीनं वासरानं पेलं की त्या गायी वासरं मरून जायच्या आणि ती मेलेली वासरं गायी तो खाऊन टाकायचं. महाराज त्यानं पोटासाठी एखादं जनावर ओढून नेलं असतं तर ठीक होतं, पण ते इतकं विष टाकायचं की त्या विषानं हजारो गायी मरायच्या. किती मोठं पाप आहे, किती मोठं पाप. महाराज पंढरपुरातल्या मालकाला सहन झालं नाही. दुःखाची निवृत्ती सांगतोय, दुःखाची निवृत्ती सहन झालं नाही पंढरपुरातल्या मालकाला. आणि पंढरपुरातल्या मालकानं यमुनेच्या तीरावर चेंडू फळीचा डाव मांडला. आज तुम्ही त्याला क्रिकेट म्हणता. चेंडू फळीचा डाव मांडिला यमुना वाळवंटी, चेंडू फळीचा डाव मांडिला यमुना वाळवंटी. त्या यमुनेच्या पात्रामध्ये डाव मांडलेला चेंडू फळीचा. बरं ठीक आहे, माझं शिक्षण कमी असू द्या, पण माझ्या पुढे शिकलेले भरपूर लोक आहेत. चेंडू पाण्यात बुडत असतो का बाबा? बुडत तू चेंडू पाण्यात? काका बुडत? होय नागरे बा, चेंडू बुडते? बोला शेठ, पानी में जाता अंदर? बलून जाता अंदर? नाही जा. पण पंढरपुरातल्या मालकानं फेकलेला चेंडू पाण्यात गेला म्हणजे त्यानं काही केलं तर जमतो. त्याचं ओलं जळत आणि वाळलं जळत. रवणेकर बुडत असतो का चेंडू? पण बुडाला त्याच्या हाताने. कशा करता माहितीये का? चेंडूला सांगितलं, बेटे मी सांगतो पाण्यात जाय, मला खालचीची वाट लावायची. मधात जे बसलाय का मला त्याची सोय पाहायची. आणि मग चेंडूच्या निमित्तानं त्या विटेवरचे मालक भगवान हरी तो चेंडू आणण्यासाठी मधात गेले. महाराज त्या डोहामध्ये कालिया आहे सगळ्यांना माहित होतं. सगळे गोपाळ रडू लागले, कन्हैया जाऊ नका, ए जाऊ नकोस रे कन्हैया, ऐक रे कन्हैया, कन्हैया ऐक रे, नको जाऊ रे, जाऊ नकोस कन्हैया. शांत बसा रे, काळजी करू नका, मी जातो. गेला मधात. गोकुळात चर्चा झाली. सारे गोकुळातली लोक, ज्येष्ठ श्रेष्ठ, आबाल वृद्ध, नंदराजा, यशोदा मैया हे सगळे तिथं हजर झाले.
महाराज आता याच्यात कालिया सगळ्याला माहिती आहे, यशोदेल किती दुःख वाटत असं, रडू लागली. पण यशोदा मैयानं पण आत उडी नाही टाकली. मागे सरे माय पाऊला पाऊली रडत होती भगवान कृष्णाच्या नावानं, पण पावलं माग टाकीत होती. तिला माहिती मधात बो आहे, आपल्याला खाल्ल्याशिवाय राहत नाही. अरे यशोदा माय सामान्य नाही महाराज, धन्य यशोदा ती माय आणि दाशी जनी वंदी पाय. हो, पण जीवाची भीती सगळ्यालाच वाटते. मला सांगा बरं, अशी जर प्रक्रिया झाली, एखादा व्यक्ती गेल्याच्या नंतर असं म्हणा की आता तुम्ही संकल्प सोड्यावर तुमचं आयुष्य दिल्यावर ते वाचत आहे तुम्ही मरत आहे, तर असं किती लोक तयार होते सांगा बरं. नग बापा, जाऊ द्या, त्याचं संपलं होतं, 4-2 दिवस राहू द्या. आईसाहेब माग सरत होत्या, प्रत्येक जण रडत होता, प्रत्येक जण. आतमध्ये गेल्याच्या नंतर काय रूप आहे माझ्या मालकाचं, रूप सावळे सकुमार, कानी कुंडल मकराकार, सुंदर रूपे, सुंदर सुंदर. अगणित लावण्य तेज पुंजाळती, रत्न किळ फाकते प्रभा, कानडा ओ विठ्ठलो करनाटको, तेने मज लावी लावे. सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला मदनाचा पुतळा आहे, राजस आहे, सुकुमार आहे, कानी कुंडल मकराकार, स्वरूप संपन्न आहे. पाहिली या वेध लावी, बैशे जीवी जडोनी. पाहिल्याबरोबर वेद लागते, इतका सुंदर आहे मालक. पद्मिनी नावाच्या कालियाच्या पत्न्या होत्या, यांनी पाहिलं त्याला, प्रसन्न झाल्या, प्रसन्न झाल्या, प्रसन्न झाल्या. काय सुंदर आहेस रे भगवान. 8-9 वर्षाचं वय असेल, कारण 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिला. गोकुळात याच्यापेक्षा जास्त दिवस नाही राहिला, 11 वर्ष 53 दिवस, इतक्याच दिवस गोकुळात राहिला. आणि त्या सगळ्या कालियाच्या पत्न्या गालाला हात लावतात, कपाळाला हात लावतात. काय तो देव आहे मला. बाळा, आलेल्या पावलानं वापस जाय. का ग, आमच्या मालकाला लहान लहान लेकरं लय खावटतात. आमच्या मालकाला लहान लहान लेकरं लय खावटतात. महाराज, माणसं लेकरं खातच नसतील. याच्या पलीकडे सांगू का, चीन नावाचा देश सोडून द्याला तर वानर आपल्या भारत देशातले मुसलमान पण खात नाहीत. वानर आपल्या भारत देशातले मुसलमान पण खात नाहीत. ते चीनचे का खातात आपल्याला काय माहिती, सरडे पाली काही खातात. आपल्याला काय त्याचे कपडे धुवाल वेळ नाही, तितकी साबण बी नाही आपल्याजवळ, घरच्याचा इटन. आपल्याला काय करायचं दुसऱ्याचं उगं फुकट कळण शेंडी वळवळ. इतकी पवित्र संस्कृती भारत देशातली, आणि लेकरं खातो कालिया. भगवान पद्मिनीला सांगतात, माय मला लेकरं खाणारा पाहायचा आहे. तो कालियाची एक पत्नी म्हणली, बाळा पाहाला टाइमच देत नाही, ते धरणं गिळणं संगच करते. तर म्हणले आतमध्ये जाऊन पाहतो. ते लयच रगील महाराज, त्याच्या इतकं रगीलच कोण नाही ना कोणी. एक जण म्हणला, महाराज तालुक्यात माहित का चालू कोण नाही. मग तुझ्यासारखा तालुक्यात कोणी चालू नाही, तर तुला जन्माला घालणारा किती चालू असेल याचा विचार करणं चालू. तुला जन जेलमध्ये आलाय तो किती चालू असेल. एक जण म्हणला, मयासारखे टाटर कोणीच चोरीत नाही, मयासारखे पाईप कोणीच चोरीत नाही, मयासारख्या वायरी कोणीच चोरीत नाही. हा, मी गज पण ठुत नाही, कोणाचे कापून नेतो.
मी असा गुंड आहे. मी आणलं जगात 6 गुंड होते, त्याच्यातला 1 नंबरचा गुंड रावण होता. आणि या रावण नावाच्या गुंडाला ज्यानं दुपारी 2:18 आपटू हाणले, तर वायरीन टाटरी चोरणारे आलं तर घुसू हानीन सुंबळ्या. तुला अक्कल आहे का? तुला तर कव्हा आपटू हानील काही मिळ नाही ना. एवढ्या मोठ्या गुंडाला हाणलंय त्यानं. काय सांग तू नाटक तुझे तू. वा रोखिले ते रोखिले मला बघायचं म्हणे. आता हे बोलत असताना ते घोरू लागलं. बायकोल म्हणलं कोणाला बोलायली ग? कोणाला तरी बोलतीस? आलं ते तिथं डोळे पुसलीत. अरे अरे काय काकडी सारखं दिसायले म्हणे. पाहता श्रीमुख गोविंदाची. रूपाची ताकद सांगतो, रूपाची. त्याला पाहिल्यावर दुःख जाते हो. त्याला बघितलं की दुःख जाते. ऐका नाही एवढा पुरावा ऐका. त्रास देणार नाही मी तुम्हाला जास्त. प्रसादाचं कीर्तन, एवढी लेकरं बाळं छोटी मोठी जेवायची तर असं नाही करणार. तुम्ही खूप जण आले याच्याकरता मी पन्हाळ लावणार नाही. योग असा आला, तो जवळ आला. पत्नीला सांगितलं मालक याला माफ करा. याचे आई वडील वाट पाहत असतील. मग आता इतके लेकरं खाल्ले तेव्हा कस का नाही म्हणली? याच्यात काय आगळं वेगळं दिसतंय? तुम्ही म्हणली एकदा बघा ना त्याच्याकडे. हे काय बघत नाही म्हणे, मी खाणार म्हणजे खाणार. ते बी आडमुठ होतं ना. सरपच तुम्हाला एक माहिती आहे का? हिचाला कोणी कोण हाणतेत, पुढून का मागून? इमानदारीन तुम्हाला महाराज कोणी कोण हाणतेत? तवर महाराज मागून. आणि सरपाल कोणी कोण हाणतेत? तोंडाकून. आणि बचर करणाऱ्या माणसाला कुठून हाणतेत? इतकं चांगलं नवरा वागून जरी बायको नीट वागत नसेल तर कुठं हाणतेत? म्हणते मेला आमच्याच बॉम्ब टाकी तुम्हा, याला आणूच नका परदेशाला, याचा खाना खराब हो असं म्हणते. तुमच्या शापान मरत नाही बाळ्या. कारण मी जे सांगतोय ते तुमच्या हिताचं सांगतोय. विठाला विठाला सरक बाजूला. बिलगुंदार भगवंतानं पद्मिनीला हाताला स्पर्श केला आणि सांगितलं माय काळजी करू नकोस, तू मला सोड. माझ्यामुळं तुझ्या नवऱ्याचा दात तुला पण लागन. माझ्यामुळं तुझ्या नवऱ्याचा दात तुला लागन, मला सोडून दे. धरू जाता सापडेना. इतका बेजार झाला कालिया, इतका बेजार. त्याला पाण्यात घाम भागवत बा. पाण्यात घाम येत असतो का सुधरी को? पाण्यात घाम. इतका बेजार. ह्या कोपऱ्यात एकदा, त्या कोपऱ्यात एकदा, त्या कोपऱ्यात एकदा, ह्या कोपऱ्यात एकदा. शेवटी पंढरपुरातल्या मालकानं त्याची शेपटी हातात धरली, टाळूवर उभं राहिला. कालिया भक्त होता बोरेश्वराचा. कालिया कोणाचा भक्त होता? बोरेश्वराचा. ज्या वेळेला हरी नावाचा देव, भगवान द्वारकाधीश, पंढरीतला मालक कालियाच्या डोक्यावर नाचत होता, त्यावेळेला त्याच्या तोंडातून रक्त येत होतं. आणि कालियानं बोरेश्वराला हाक मारली. बोरेश्वर पळत गेले. पण देवाला माहित होतं बोरेश्वर आल्यावर मला म्हणणार आहेत माझ्या भक्ताला वाचव. पण बोरेश्वराला बोलायला जागाच ठेवली नाही. बोरेश्वर कशानं प्रसन्न होते ते काम पंढरपुरातल्या मालकानं केलं. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. बम 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 बोले बलिहारी. बम 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 बोले बलिहारी. तांडव गती मुंडन पर तांडव गती मुंडन नाचत बरहारी. नाचत गिरिधारी, नाचत गिरिधारी. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी. त्या कालियाच्या डोक्यावर नाचू लागलेला आहे. आता कालियाच्या मदती करता आलेले बोरेश्वर कालियाची मदत न करता यमुनेच्या तीरावर हे बी नाचू लागले, कारण यांना तांडव नृत्य आवडत आहे. आणि कालिया म्हणला माझ्याकडे पाहन बोरेश्वरा, हरामखोरा तू गाईला खातोस, तू गाईला खातोस, तुला नाही वाचणार. येडा आहे का बोरेश्वर कोणाला वाचवायला?
महाराज देवाकडं इच्छा प्रगट करत असताना चांगल्या वृत्तीने या, तर ते तुमच्या इच्छा मान्य करील. काही बी करताल आणि तुम्ही त्याला माफ करा म्हणताल, कसं शक्य आहे ते? लोणचा इतकी चूक शक्य आहे? लोणचा इतकी चूक शक्य आहे सरपंच? तुम्ही जर भाता इतकी न पोळी इतकी चूक करताल तर ते नाही कोणाला माफ करणार. विठाला विठाला हो. नाचू लागलेला आहे, तोंडातून रक्त आलं. बायकोनं सांगितलं, ऐका ना मालक, आवाज करा मोठा, देव चांगलं करेल. मालक ऐका, तुम्ही त्याला शरम जा. नाही म्हणला. यानं कोणते चांगले काम केले? दही काय चोरलं, दूध काय चोरलं, लोणी काय चोरलं, वासरं काय सोडून दिले, कोणाच्या दाढीला आणि येणीला गाठ काय मारली, काय काय नाटकं केली. तर याच्या कशाला शरण जाऊ? काय गरज आहे? आणि काय गरज आहे मला शरण जाण्याची? रगील होतं. कालियाची पत्नी देवतीच्या लक्षात आलं, हे वाचत नाही, आणि हे गेलं की आपल्या कपाळावर कुंकू राहत नाही. ती शरण आली, प्रभू माफ करा, माझं कुंकू जिवंत ठेवण्यासाठी यांना मारू नका. ते म्हणले, बाई मी आत्ता याला सोडून देतो, पण हे रगीले ना, हे आडमुठ्याने ऐकत नाही ना, याला खूप सांगायलो ऐकत नाही. लय माणसं रगील. एका नालायकाला साधू भेटले आणि साधू भेटल्याच्या नंतर साधूनं त्याला सांगितलं, वा तू खूप नालायकेस, पण माझी भेट झाली, मी तुझा उद्धार करतो, आणि तू एक काम कर, ह्या कुंडात उडी टाक आणि याच्यातलं जितकं पाणी पिता येईल तितकं तू काय असेल ते पिऊन टाक. ते म्हणला, महाराज तुमच्या जवळ आलं की चांगलं वागावं लागतंय, तुमच्या जवळ आलं की माळ घालावं लागती, तुमच्या जवळ आलं की गंध लावावं लागतोय, तुमच्या जवळ आलं की बाकीच्या गोष्टी सोडून द्याव्या लागतात, आणि हे मन नाही जमायचं. नाही म्हणले, आपण मग त्या जमते, फक्त तू याच्यातलं एक थेंबभर जरी पाणी प्यालास तर तुला सांगायची गरज नाही, तुझा आपण मग त्या उद्धार होतोय. नाही, घरातल्या सगळ्या लोकांनी मधात दाबला, ते मेलं पण त्यानं होट नाही उघडले, त्यानं मधात पाणीच जाऊ दिलं नाही, होटच इतके दाबून धरले की जशी त्याची दातखिळी बसली. एकदा कसं तरी वरी आलं, ते म्हणला जीव गेला तरी हरकत नाही, पण होट उघडीत नाही. घडी आडमुठनं काय काय किती सांगा, त्यांना कळतच नाही, उद्धाराचं कळतच नाही ना. आज कितीतरी मंडोदाऱ्या रावणाला सांगतात पोरगी लग्नाला आली. कितीतरी कमी मंडोदाऱ्या आहेत का आपल्याकडं? रावणाची संख्या का कमी आहे का आपल्या महाराष्ट्रात? बऱ्यापैकी मंदोदाऱ्या सांगतात, मालक ऐका, पोरगी लग्नाला आली, एक पोरगी शाळात आहे, पोरग संभाजीनगरला शिकायला आहे, ट्युशनला पैसे लय लागते, तर आपल्याला 150 टन ऊस झालाय, पण पोरायचे खोल्याचे भाडं, त्याचे क्लासच्या फीस येतात, त्याचे कपडे लत्ते येतं, दप्तर वह्या येतात, ह्या सगळ्या पेनी पेन्सिल येतात, बराच खर्च येतोय. तुम्ही कधी कधी रंगारंगाचं पाणी 2-3 वर्ष पिऊ नका, अशा लय मंदोदाऱ्या रावणाला सांगतात. आणि पेतच असाल तर थोडं पिऊन या, जास्त पिऊ नका, कधी कधी पिऊन झोप जा, नका ऐका माझं. लय मंदोदाऱ्या सांगत आहेत, पण रावण ऐकत नाहीत. आणि काही काही मंदोदाऱ्या रावणाला मदत करतात, ते पिऊन आला म्हणजे मिरच्यान भजे तळून देती. म्हणलं, जिजी कशाला भजे केले? बाई ते आज पिऊन आले तर त्याच्या तोंडाला चव यावा म्हणून मी जरशी भजे काढू. काय मंदोदरी, तुला पिराला कापायला पाहिजे. विठाला विठाला काय 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 संसारात वितंड वादे. नका चुका करू. घाण झाकून नका, घाण उघडी ठेवा, की जेणेकरून त्याचा वास आल्यावर लोक लांब जातील. घाण कधीच झाकायची नाही. एका बाईच्या दारात कुत्र्यानं संडास केली. कुत्र्याला कळतं का आपलं का दुसऱ्याचं दार आहे? त्याला काय कळतं? लय कुत्रे येडपट, त्याला झाडं कळत नाहीत, मोठाल्याच्या गाड्या कळत नाहीत. कुत्रे आहेत ना, काहीच नाही. मंदिर उघडा असल्यावर देव पण कळत नाही कुत्र्याला, कुत्रेच असते. त्याच्या समजता का कुत्ते कुकुई? नाही समजता, कुत्ताच राहील. बोले क्या हो, गाडी पळाल्यावर माग पळण. आता याचा गाडीचा काय दुश्मनपणा आहे का? गाडी ज्यानं तयार केली त्यानं याचं काय घर फोल्ड होतं का? पण पळतच राहते कुत्रे. आमच्या गाडीच्या मागं कुत्रं लागलं आणि त्यानं धरली गाडी, बोचरं झालं. त्याचे 2 दात गाडीच्या त्या रबलात आले चिटकून, रबलात बोचरं झालं कुत्रं, पण डसलंच गाडीला आमच्या. लय कुत्रे, काय 2-2 पायाचे पण कुत्रे असे.
कोणाला डसतेन, कोणाला वरबाडतेन, कोणाला रक्त काढतेन. लयच बेकार कुत्रे बापा, लयच अवघड काय काय कुत्रे. विठाला विठाला. आता किती सुंदर पकवाद वाजवली, पण एखादं कुत्रे सम नाही जमली. आणि कोण म्हणतं माहितीये का तुम्हाला, जैन चावणं गेल्यावर माळी घातल्यात ते. म्हणजे काल परवा दात पडल्यावर परमार्थात आलेत का, हे काड्या घालीत. पहिल्यासारखे महाराज राहिलेत नाही काय, शेपटी आले का गध्या आताच्या महाराजायला. अरे तू आमच्या जवळून गेला तर ढवळ्या कोंबड्यावानी वास येतून तू आम्हाला शिकी, तू का नालाय का. विठाला विठाला. झाकायची नाही. कुत्र्यानं संडास केली, बाईन गन पावडर केलेलं होतं. काढावून घाण, काढावून दारातली रांगोळ काढलेली, त्या रांगोळीच्या बाजूलाच कुत्र्यानं संडास केली. बाईन काढली नाही, परातभर माती टाकली. घाणीवर काय टाकली, माती. आणि मला बोललं दूध घ्यायला. म्हणलं मी काय बोक्या नाही, मी दूध पेत नाही. बोक्या पेत असतो दूध, मी काय दूध पेत नाही. लय काय कायचे नाटक. मी दूधच घेईन, मी कपात घेत नाही, बुटात घेतो का काय सोंगो काय काय. मग काशी झाली. मी बशीत चार, बशी मातुड्याची आहे ना सुंबळ्या, बशी मातुड्याची आहे. बशी हाडाची होत असती का, फोडावर बशी काय निघतंय, चिनी माती येते, माती येते माती. लोय नाटक. ह माझी काशी झाली. आणि मी का नाही लग्नातलं हवन झाल्यावर खातच नाही. मी आधी खातो, स्वयंपाक गरम येतो रग. हो. आणि काशी केली हे नाटक. ज्याच्या संघ काशीला गेला का त्याचे तिकिटाचे पैसे दिले नाही, त्याची काशी केली. आणि ते इकडं आल्यावर म्हणतो मग काशी झाली. अरे इतका यम हानीन सुंबळ्या, तू इंचभर जागा ठोचा नाही लाल करायची. विठाला विठाला. हे नाटक सांगणाऱ्याचा उतालाय हो, उतालाय उतालाय. महाराज हा संप्रदाय असा आहे, त्याच्यात नाटकात नाटक चालत नाही. तर संप्रदायात नाटक काय चालेल महाराज, इथं नाही नाटक. येथे नाही खोटा चालत परिहार, जानशी अंतर पांडुरंगा किंवा बोरेश्वरा. ह्या मालकाला कळतंय महाराज आपण कसं वागतो, सगळं चुकाय. त्या बाईन माती टाकली, मी गेलो घरी. आता जाता जाता मला वाटलं माती, मला शेतीचा नाद आहे. मेदेलीन सरपंच त्याच्यावर पाय. आता पाय दिल्यावर नंतर कळालं बुवा अध्यक्ष मला गार लागले काहीतरी. मधात गेल्यावर कळालं माझ्या पायाला काहीतरी गार लागले. आणि बाईनं गालीच्या टाकला होता 22,000चा मला बसायला. मग माया का गोळ्या संपल्यात का ते गार लागलेलं धोत्राला पुसायला. मी त्याच गालीच्या पाय पुसले ना. 22,000चा गालीच्या खराब झाला. कोणामुळे झाला सांगा बरं तुम्ही. तिनं जर माती नसती झाकली तर मी कुत्र्याच्या घाणीवर पाय द्यायला असता का. म्हणून आपल्या पोरायच्या चुका म्हणजे घाण आहे, ही झाकू नका. त्याच्या बापाला उघड करून दाखवा. आपला मुलगा चुकलाय, तुम्ही घाणी झाकीता त्याचा बाप त्याला रागवण्याच्या करता त्याच्या घाणीवर तुम्ही त्याच्या चुकावर पडदा टाकता. आणि त्या चुका ते असाच करत राहतंय. आणि भविष्यात ते एके दिवशी तुमच्या अंगावर ट्रॅक्टर घालते. त्या टायमाला वेळ निघून गेलेली असती. विठाला विठाला. महाराज प्रयत्न केला पण ऐकत नाही कालिया. काय करावं काय करावं. शेवटी कालिया भगवान पद्मिनीला म्हणले, माय हे मूर्ख आहे, हे नालायक आहे. कालिया म्हणला, खबरदार जर मला मूर्ख म्हणशील तर मला कस काय नालायक म्हणशील. देवाला बोलू लागलं. देवाला रगील माणसं कोणालाच भेट नाही, औषध पेलेली माणसं कोणालाच भेट नाही. केवढा असू द्या त्याच्या दारात जाऊन शिव्या देणार आणि सकाळी बुट चाटणार. उतरलेवा औषध उतरल्यावर खालून बुट चाटणार. कारण औषध पोटात असलं की किंमतच नसती. तसं एक त्याच्या दातात औषध आहे, औषध विषयाचं औषध आहे, औषध. त्या औषधाच्या बळावते कोणाला मोजीच न. देवाला खालीवरी बोलत होतो. भगवान म्हणले, तू मूर्ख नाहीस का. थांब म्हणले, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मला मूर्ख कशामुळे म्हणता. अरे तुरच, अरे तुम्ही सर्प मूर्ख आहेत, कोणालाही डसतात. मग आम्ही सर्प मूर्ख आहेत तर सर्पाला कोणी जन्म द्यालाय. काय चालू होतं बघा ना ते. सर्प नालायक आहेत, मूर्ख आहेत, बुजदिल आहेत, हरामखोर आहेत, भडवे आहेत, पण आम्हा सर्पांना जन्म कोणी दिलाय. भगवान म्हणले, मी. वा खरं बोलतो म्हणले. दुसरं उत्तर दिलं, सापाला दात कोणी दिले.
देव म्हणले मी. सापाला दातात विष कोण दिलं? म्हणले मी. मग तू तुला अर्पण. तन मन धन सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा. ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे, प्रभु जय जगदीश हरे. तन मन धन सब कुछ है तेरा, हे सगळं तुझं आहे. तेरा तुझको अर्पण, हे सगळं तुला अर्पण केले. क्या लागे मेरा. काय रे माझा देवा, मला मूर्ख म्हणतोस तू. अरे कालिया, ए कालिया, तुझ्या विषानं गाई वासर मरतेत रे. गाय पवित्र आहे रे, गाय पवित्र आहे, गाय पवित्र आहे, पवित्र गाय. या गाईचं दूध या देशातल्या लेकरांना, ते कोण्याही जातीचं लेकरं असू द्या, कोण्याही जातीचं लेकरं असू द्या, कोण्याही जातीचं, आईचं दूध संपलं त्या लेकराला गाईचं दूध असते. अरे गाय पवित्र आहे, हिला मारतोस. ते म्हणलं प्रभू, मी या डोहात कशा करता राहतो. समुद्र मला जास्त आवडतो, तिथं मला मासे खाण्यासाठी भेटतात, पण समुद्रात मला तुमचं वाहन जगू देत नाही. गरुड. मुखाची ताकद बघा, मुखाची ताकद, मुखाची ताकद. आणि तुमचा गरुड मला वाचू देत नाही. एक सिद्धांत असा आहे, मग गरुडाला यमुनेच्या डोहावर येता येत नाही का? त्याचं कारण आहे, गरुडाच्या हातानं एका साधूला त्रास झालता. गरुडाची चोंच लागली, गरुडाच्या पायाची नख लागले, आणि त्या दिवशी त्या साधूनं शाप दिला, गरुडा तू एवढ्या परिसरात आला की तुझ्या शरीराचे 1000 तुकडे होतील. मग तिथं गरुडाला जाता येत नव्हतं, म्हणून कालिया त्या डोहात राहत होता. त्या डोहात कालिया राहत होता. आणि मग कालियाला भीती नाही. देवानं सांगितलं, कालिया आता तू समुद्रात जाय. अल्पोदकीचा सागरा आला मासा. लहानशा डोहातला मासा समुद्रात गेला की समुद्रातलं पाणी संपतच नाही. आता काही त्याला मरणाची भीती नाही. तू जा समुद्रात, तुला यथेच्छ जलचर खाण्यासाठी आहेत. अरे तू राजा होशील समुद्रातला. पण म्हणले गरुड वाचू देत नाही ना. अरे तू मला पाहिलंस. तू कोणाला पाहिलंस कालिया? मला पाहिलंस. मग मला पाहत असताना तुझ्या पोटात आनंद नव्हता, तू काय पवित्र नव्हतास. रागानं मला पाहिलंस. तू कोण्याही दृष्टीनं मला पाय, तू कोण्याही दृष्टीनं मला पाय, पण तू इतकं पवित्र झालास. आता गरुड तुला खाणार नाही, गरुड तुला नमस्कार करील. असं कसं बोलता म्हणे देवा? गरुडाचं माझं भांडण आहे आणि गरुड मला नमस्कार कसं काय करीन? ऐक कालिया, माझ्या पायाच्या पदमुद्रा तुझ्या टाळूवर उमटलेल्या आहेत, आणि तुझ्या टाळूवरचे पाय हे माझ्या पायाच्या पदखुणा आहेत. आणि माझ्या पाऊल खुणा पाहिल्याच्या नंतर गरुड आजपासून तुला खाणार नाही, उलटा तुला नमस्कार करील. कधी कधी समुद्रावरून जात असताना तुझ्याकडे थांबेल आणि तुला नमस्कार करील. कालिया समुद्रात गेला आणि काय कालिया रडत होता. पत्न्यांनी सांगितलं, मालक तुम्हाला कधीच म्हणत होते मी, तुम्ही त्याच्याकडे एकदा प्रसन्न मनानं पहा. महाराज, गायी खाणारा कालिया आवडीनं एकदा देवाला पाहिलं तर कायमचं गरुडाचं त्याचं भांडण दुःख संपलं. ही त्याच्या मुखात ताकद आहे. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुखाचे निवृत्ती सुखाचे आता श्रीमुख गोविंदाचे
जवळच राहू द्या. हो, रात्री बाळू काकाकडे देऊ लागले, म्हणलं त्याचं लोखंडानं बरं चाललंय, ही झोळी तुमच्या जवळच राहते. आणि मोह हरभऱ्यानं, कापसानं, तुरीनं, हळदीनं, गव्हानं, ज्वारीनं मोह बरं राहिले, तुमच्या झोळीत भस्म आहे, आम्हाला लागन. हो, त्यांना चांगल्या चांगल्याला अंगुरा लावलाय. राहू द्या बाळू काकाला आणि मला पदशीर. विठाला त्या झोळीवर तुमचा स्वतंत्र पगडा राहू द्या, की हे संस्थान तुम्हाला मोठं करायचंय, हा भाव तुमच्या अंतःकरणात राहू द्या. महाराज कालियानं पापकार करत होता, याच्या पलीकडचं सुख घेता कोणतं? विठोबा रखुमाई आणि वसुदेव देवकीच्या पुढे उभा राहिलेला आहे झाल्याबरोबर. कारण देवाला गर्भवासाचे चटके नसतात. अवतार 7वा बघा किंवा 8वा बघा, कुठलाही बघा, 7व्या अवतारातलं जर पाहायला गेलं, अयोनी संभव जन्मदा राघव. अयोनी संभव, गर्भवासाचे चटके नाही. महाराज 8 वर्षाचा मुलगा जन्माला आला म्हणजे गर्भवासाचा चटका असेल का तो? याच्यातून अलिप्त आहे जगाचा बाप. आई वडील बंदी शाळेत आहेत, एका कारागृहात आहेत. महाराज हा वसुदेव देवकीच्या एका कर्माचा फटका आहे. माझ्या माईंनो, माझ्या माऊल्यांनो, ऐका, संसारात कमी अधिक जर दुःख असेल तर ती पचवण्याची क्षमता ठेवा. ते दुःख पचवण्याची क्षमता ठेवा. चारठणला मी शाळेत जात होतो. आमच्या 42 पैकी आम्हा 3 जणांना सायकलच भेटली नाही. त्या 3घात मी एक होतो. एखाद्या वेळेस शिकाव म्हटलं सायकल, पण पुढच्यानी कधी खेळू दिली नाही. आठवतंय, चला आज देवानं किती मोठं केलं असेल, भाग सोडून द्या. पण प्रत्येक मुलाकडं सायकल ठेवण्यासाठी जागा होती. सायकल ठेवण्यासाठी सुधीरबुवा जागा होती. जागा म्हणजे पार्किंगसाठी व्यवस्था होती. फारशी काही अशी सगळ्यांची घरं मोठाली नव्हती, काही गरीब होती. काहींना माझ्या इतकी जमीन नव्हती, इतकी गरीब होती. पण झोपड्याची पडवी होती, त्या पडवीत ती सायकल लावायची. म्हणजे सायकल लावण्यासाठी सुद्धा पार्किंग होती सर. पण पार्किंग होती. पार्किंग किती किमतीची असेल सरची सायकल त्या काळात? 2-250 रुपयाची. अध्यक्ष, 2-250 रुपयाची सायकल. किडनीची किंमत करता येते का तुम्हाला? आणि जरी करता आली काका, ती मिळाली पाहिजे ना. कोणाची बहीण देईल, कोणाची बायको देईल, कोणाची आई देईल, कोणाचे बाबा देतील, कोणाचा मुलगा देईल, पण ती झाली पाहिजे ना मॅच. तुमच्या आमच्या हातात आहे का? माझा पक्ष पंढरपुरातला आहे. मी कोण्याही राजकारण्याला नाव ठेवत नाही आणि कोण्याही राजकारण्याला मनापेक्षा जास्त चोंबाळीत नाही. कारण राजकारणी राजकारणीच असतात. त्यांची त्वचा गेंड्यापेक्षा कडक असते. त्याच्यात त्रिशूळ घुसत नाही, त्याला गोळी लागत नाही. त्याच्या विरोधात गेलं तर ते तुम्हाला वाचू देत नाही. इतकं मात्र खरं असतंय. म्हणून आपला पक्षाचा मालक कोण? राजकारणात. उगाच एखाद्याचं नाव घेतल्यावर तुम्ही म्हणताल त्या पक्षाचे का? तर स्वर्गीय मोठे टोपे साहेब यांना 22 वर्षाच्या तरुणाचं हृदय टाकलं होतं. 22 वर्षाचा तरुण अपघातात गेला आणि ते हृदय भेटलं. ते हृदय टाकलं चेन्नईला. चेन्नईला टाकलं.
एअर ॲम्ब्युलन्सनं नेलं स्वर्गीय अंकुशरावजी टोपे यांना. पण डॉक्टरनं सांगितलं 9वा दिवस पाहिल्याच्या नंतर हे हृदय सक्सेस झालं. पण त्याच्या आदल्या दिवशी 4 तासानं स्वर्गीय टोपे साहेबांची प्राणज्योत मालवली. भेटू शकतं का हृदय? काय कमी असेल त्यांच्याकडे? सायकल केवढ्याची आहे? 200 रुपये. 200 रुपयाची त्या काळात. आज माझा जन्म 83चा. माझ्या लहानपणची सायकल फक्त 200 रुपयाची, 200 रुपयाची. पण ती सायकल ठेवण्यासाठी सुद्धा पार्किंग होती. मग या शरीरातल्या एका एका पार्टाची किंमत किती असेल? तर हे सुखरूप ठेवण्यासाठी याच्या रागाला पार्किंग करा. वा. हे रागानं संपतं बरं का. रागानं बऱ्यापैकी लोक आत्महत्या करतात, औषध पेतात, गळफास घेतात, पेटून घेतात, विहिरी बारवं पाहतात. तर माझ्या माईंनो त्याला पार्किंग करा, पार्किंग. काही वेळापुरता राग आवरा. आवरत नसेल तर राग आल्यावर याच्या पिंडीपाशी येऊन रडा. या बोरेश्वराच्या दरबारात त्याच्या जवळ रडा. एक ना एक दिवस तुमच्या रागावर तो मात करील आणि तुमचं कल्याण करील. हरामखोरांपाशी रडत जाऊ नका, नालायकापाशी रडत जाऊ नका. तुम्हाला एक सांगू का, दुःख एक तर देवाला सांगा, नाही तर संतांना सांगा. माणसाला सांगूच नका, सांगूच नका दुःख माणसाला. भरोसाच नाही यांचा. हे कव्हा पुढच्याला जाऊन 6 नळ्यानं पेरतेन म्हणून. महाराज तुम्हाला आणि मला जिवंत किती दिवस ठेवायचे, कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा पाप म्हणतात. आणि ह्या जगाचा पाप ज्याच्या पोटी आला त्यांच्या मायबापाला बंदीशाळेत राहावं लागले. तुम्ही मी कोण्या बेश्रमाचा पाला आहे? आपली काय परिस्थिती, काय लायकी आहे आपली, काय अधिकार आहे आपला? कर्मानुसार प्रत्येक जण दुःख भोगत असतो. ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार जे काय मागचं कर्म असेल त्यानुसार होत असतं. कधी कधी काही माणसं तिळा इतकी सुद्धा चूक करीत नाहीत, पण त्यांचं चांगलं होत नाही का? मागचं गठुड आहे तो या भावा सापडला. एका तिळा इतकी काही काही माणसाचं जीवन बघितल्यावर खरंच डोळ्यात पाणी येतं, खरंच डोळ्यात पाणी येतंय. भागवत बुवा त्याने काहीच चूक केली नाही हो, पण देव असं यांचं का करत असेल? तर त्यांचं मागचं कर्म खोटं होतं. आज ते चांगलं वागतेत, पण मागचं गठुड जोपर्यंत संपत नाही का तोपर्यंत नाही. एक सांगू का तुम्हाला, एक जणाचा बाप मेला आणि बँकेवाले माणसं घरी आली. म्हातारं मेलं ते. 7-8 वर्षाला बँकेवाले घरी आले. बँकेवाले घरी आल्यावर त्या पोराला जरसा घामच आला. काय साहेब काय 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 नाही म्हणले, आम्हाला चहा प्यायचा. ते म्हणले हे बेटे चहा पिऊन काहीतरी कर्जाचं सांगतील व आमच्या म्हाताऱ्यान मरायच्या आधी काही पाईपलाईनचं काही कार्ड होतं का काय माहिती. पण त्याला माहित होतं म्हातारं मंदिरातले लाईट घरात लाईत होतं. एकदाच लाईट चमकायचा, एकदाच. दुसऱ्या दिवशी म्हाताऱ्याच्या घरी लाईट चमकायचा आणि शाट झालेला मंदिरात आणून लावायचं. इतकं म्हातारं चालू होतं. सून म्हणली मामाचं कर्ज नसेल. मामा आपले मला माहित येत नाही. याला नव्हतं माहित, पण सुनाला चट माहित होतं. म्हातारी विजिती होती. म्हातारी म्हणली बाब्या म्हाताऱ्याच्या नावानं रुपया कर्ज नसेल बाब्या. तुला काय सांगायचं, पुढची चौकातली फरची आहे का मारुतीची करतानाच केलती. हो म्हातारं रातच्या 2-2 फरच्या डोसक्यावर आणायचं बापा. आणि जशी मारुतीची टाकली तशीच चौकात तशाच रंगाची आणली होती. कोणाची ताकद पण नव्हती आणली म्हणून. तर म्हाताऱ्याकडे कर्ज कशाचं आलं. आणि खरंच म्हाताऱ्याचे 19 लाख रुपये बँकेत एफडी होते. म्हातारं मेल्यावर 14 वर्षाला बँकेवाले आले आणि हे तुमचा याजा सगट 19 लाख मुद्दल येतं. इतकं इतकं याज तुम्हाला जेव्हा उचलायचे तो हा उचला. पोरग इतकं नाचलं की टाळूनच खांब फुटला वरचा. इतकी उडी हाणली की त्याची टाळू खांडायला लागली. म्हणजे 19 लाख आणि याजा सगट. तर याच्या बापापेक्षा त्याचा चुलता अजून चिकट होता. याच्यानंतर बँकेचे अधिकारी त्याचे इथे गेले तर ते म्हणला आपल्या बाबानं तर नक्की 19 इतके बँकेत एफडी केलेले असते. पण त्याला पोरी होत्या 9. त्याला पोरी होत्या 9. ते लग्न करता करताच गळून गेलं. असं बरं फिगाल्यावानीच घरलं बिचारा. त्याच्यात मागचे 3 लग्न एकादशीच्या दिवशीच केले, चपात्या लागत नाहीत म्हणून. असं भारी होतं ते. आणि खाल्लाकाड्या पट्टीत पाईपलाईन करण्यासाठी 4.5 लाखाचं कर्ज घेतलं होतं. याचा सगळं 9 लाख वन टाइम मिटिल्याच्या नंतर 7.5 लाखावर मिटिलं. आम्ही जप्तीला आलो. दृष्टांत संपला.
बापानं बॅलेन्स कमीलं तरी पोराला खर्चायचंय आणि बापानं कर्ज करून ठेवलं तरी पोराला फेडायचंय. मागचं पाप जरी असेल तरी फेडायचंय आणि पुण्य असेल तरी फेडायचंय. होता ठेवा तो या भावाचा कर्म आहे महाराज, नाही चुकत कोणा. मागच्या 6व्या जन्मातलं कर्म. कारण देव जरी मुलगा झाला असेल तर इथं ठेवायचा नाही. कोणाच्या घराला घेऊन जा म्हणले? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला माझा देही गोकुळाला, नंदाच्या गोकुळाला घेऊन जा. उचलिला कमळापती पायीची बंधने गळती. उचललं देवाला. एक लक्षात घ्या, आपण सर्वसामान्य माणसं आहोत. काय थाट करतो आपण आपल्या लेकरांचा. दुपटे किती भारीचे, त्यांच्या गाद्या किती भारीच्या, त्यांना खेळणे किती भारी. असू द्या ना, गरीब गरीबाच्या पद्धतीने करतोच बुवा. श्रीमंत श्रीमंतीच्या पद्धतीने करतो. त्याची पाळणे किती, त्याचा थाट किती, त्याचा वैभव किती, त्याच्या वाढदिवसाला ते लावलेले ते बलून किती, ती झिरमाळ्या किती, किती थाट, किती कोंबडीचे अंडे टाकलेला केक कापायला, म्हणजे किती 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 वैभव आहे का नाही. हो, तिचे लेकर मारून याच्या पोराचा उद्धार करायला लागले. आता तरी बरं झालं यायनं दुकानं टाकल्यामुळे शाकाहारी केक भेटायले. तर नका करू चुकीच्या. तेव्हा मी सरळ बोलणारा माणूस आहे. तुम्ही दुसऱ्या जातीच्या लोकांना शिव्या देण्यापेक्षा तुमच्यातले हरामखोर दुरुस्त करा. तुम्ही विनाकारण दुसऱ्या जातीच्या लोकांना शिव्या देण्यापेक्षा तुमच्या गंध लावणाऱ्याच्या कुळातले जे भडवे आहेत का, करणे पाखंड खंडन, या पाखंड्याचं खंडन करा. कशाला लोकांचे कपडे धुत बसता? आपला धर्म लोकांना शिव्या दिल्याने वाढत असतो का? यायला जर 150 टन ऊस झाला, तितकीच जमीन आहे, त्याच विहिरीचं पाणी आहे, तीच पाईपलाईन आहे, मला 125 टन झाला. मग सरपंचाच्या ऊसात म्हशी घातल्या मग वाढन का? नाही, मला ते काय खत घालते ते घालावं लागतील, तर माझा 150 टन ऊस होईल. आपला धर्म उंच जाण्यासाठी आपल्या धर्मातल्या त्रुटी बाजूला करावं लागतील, तर आपला धर्म उंच जाईल. तुमची ज्ञाती सांभाळा, तुमची नियत सांभाळा, तुमचं वैभव सांभाळा, धर्म उंच जाईल. तुम्हाला एक माहित आहे का, जालना नावाचं शहर जवळ आहे. जालन्यात मध्यवर्ती ठिकाणी राम मंदिर आहे, त्याच मंदिरात कृष्ण मंदिर आहे, आणि त्याच मंदिरात गुरु गोविंद सिंगांचे ग्रंथ साहेब आहे. या तीन अधिष्ठान आहेत. ती जागा आहे 350 कोटीची. ती जागा आहे 350 कोटीची. त्या जागेवर सद्गुरू जीवनदास स्वामी यांचे शिष्य गुरुवर्य संगमदास आता तिथं आहेत. संभाजीनगरला मठ आहे, तिथे पुरंदास पाल्ला, आणि चुडाव्याला गुरुवर्य जीवनदास. मी काल बोलून गेलो. तिकडच्या कोपऱ्यात आत्मानंद गिरी बाबांची झोळी, नांदेडच्या कोपऱ्यात जीवनदास बाबांची झोळी, आणि तुमच्या ह्या कोपऱ्यात हरिओम बाबाची झोळी. महाराज, दुसऱ्याला शिव्या दिल्यानं आपण मोठं होत नसतो. तर स्वातंत्र्यापूर्वी ती जागा होती एका मुसलमानाची. काजी होता तो, श्रीमंत, अब्जाधी श्रीमंत. आपली संत किती मोठे आहेत बघा.
जरा सुधरा. एक एक दोन दोन 12-12 वाजता बापानं माईनं लोकांच्या रोजदारी कमवून आणलेल्या पैशाच्या फटाक्या वाजतात. लाजा वाटायला पाहिजे, लाजा. त्या माईनं किती लोकांचा ऊस खुरपिलाय, लोकांचे कापसं येचलेत, लोकांच्या सोयाबीनी कापल्यात, लोकांच्या तुरी कापल्यात. एका एका तिच्या अंगाच्या रोमातून किती घामाचे थेंब बाहेर पडले असतील. कधी तिच्या कपाळाचा घाम पहा, त्या बापाच्या अंगावरच्या धोत्राच्या गाठी बघा. लाज वाटली पाहिजे. सफरचंद कंपनीचा मोबाईल खिशात घालून फिरायला छाती फुटून जाईल. नालाय का तुई? भारीच्या कंपनीचा मोबाईल घेऊन फिरतू. 1-1 कोटीचा घ्या, आपल्या ताकदीवर घ्या. महाराज मायबापाच्या संपत्तीवर कधीच रेघा वाढायच्या नाही. दुःख वाटतंय त्यांना, दुःख वाटतंय. ते शाप जरी देत नसतील, ते त्यांचं हृदय शाप देतंय. बंदा संसार जळून जातोय. 3.5 एकरची 27 एकर जमीन केली म्हाताऱ्यानं. आणि बायकोच्या फॅरन लवलीसाठी 7 एकर इकली पोट्यानं. म्हणजे तिच्या टामणटिक्या करता. हप्त्याला तिला मेकअप, त्या भावळ्या कापायला, वस्तारा, झिपऱ्या कापायला, तिचे तरातराचं लावायला. मेडिकल मध्ये कमी शिशा, इतक्या तिच्या बाथरूम मध्ये शिशा. आंघोळीच्या आधी 20 बाऱ्या लावायच्या, आंघोळ झाल्यावर 30 बाऱ्या लावायच्या, उन्हात जाताना 15 बाऱ्या लावायच्या. याच्यातच 7 एकर इकली. बापानं पडल्या पडल्या सांगितलं, रे 72च्या दुष्काळात मी मिलू खाल्ल्या रे. सोमवार मी आंबाड्या सोडल्या रे. आंबाड्या मीठ लावून भाजल्या. जीनच्या पॅन्टीवाल्याला आंबाड्या काय कळतात तुम्हाला? आंबाड्या होत. कधी कधी आपल्या आज्या पंजाच्या छातीला कान लावा. त्यानं काय काय गरिब्या काढ्यात लक्षात घ्या त्यांचं. मग तुमच्या लक्षात येईल आपण कसं जगावं. चला, स्वातंत्र्यापुढे अब्जाधीश मुसलमान त्याच्या त्या जागेच्या झाडात एक साधू बसले. त्यांचं नाव आहे जशवंतदासजी. आणि जशवंतदासजीचा पुरुषार्थ इतका मोठा होता. सोन्याच्या झारीत पाणी आणलं, झारीला हात लावल्याबरोबर झारी खापराची झाली. आणि त्या काजीनं सांगितलं सेवकाला, कोई तो सनातनी महात्मा अपनी जगो पे बैठे वाला है, भोजन की व्यवस्था करो. आणि त्यानं जेवायला सांगितल्याबरोबर बाईक त्या काजीच्या पत्नीला सांगितलं. तिनं डब्बा भरून द्याला मांसाचा. आता तिला काय माहित होतं महाराज जेवायला आलाय म्हणून? तिनं मांस दिलं. रख बोले महाराज के पास. पण त्या सेवकानं सांगितलं, या महाराजानं सोन्याची माती केली आणि मी जर डबा पुढे ठेवला तर मग बुका करून टाकीन बापा. आपने रखनी बोले. काजी म्हणला, नोकरीहून काढून टाकीन. आता सोडून दिलं तरी हरकत नाही, पण मी काय या महाराजा पुढे डबा टेकीन? क्या इसमें? मुझे नहीं पता बोले, हमें पता नहीं क्या है. पण काजीने लक्षात घेतलं, आपण काही या साधूचा विरोध करीत नाही. आपण काही या साधूला वाईट म्हणत नाहीत. पाणी आणून दिलंय, जागा दिली आणि आता जेवायला देतो. आता घरच्यानं काय दिलं त्या काजीला तरी थोडं माहित होतं. त्या काजीनं तो डब्बा पुढे टेकला आणि सांगितलं, महात्माजी जो है खा लो. तर महाराजांनी सांगितलं, आप खोल दो. नाही बोले, आप ही खोलो. साधूनं सांगितलं, प्रसाद तुम्ही आणलाय ना, मग उघडा तुम्ही करा. प्रसाद तुम्ही आणलाय ना, उघडा तुम्ही करा. मग काय झालं माहितीये का? त्या काजीनं त्याच्यावरचं झाकण काढल्याबरोबर अध्यक्ष मांस नव्हतं, 4 जातीचे फुलं होते. 4 जातीचे फुलं होते. विठाला विठाला मागच्या वर्षी संध्याकाळच्या कीर्तनाला आलते. नानाच ना, हो, मेमरी कार्ड चांगलं आहे. हे लय जीबीचं आहे म्हणून तर कमी जीबीचा मोबाईल वापरीत. हो, हे 16,000 जीबीचं कार्ड आहे. याचं त्याच्यामुळे लहानचं घ्यायला काय, माझ्याकडे लय मोठे पैसे. हळदी इकल्यावर टेम्पो भर मोबाईल घेता येतील. पण आता म्हातारपणी कशाला गाऊन घालू? आता लोक लुगडं घातलं आणि कशाला म्हातारपणी चव घालायची गाऊन घालून. विठाला विठाला फुलं झाले मासाचे. जालन्यातला काजी जशवंतदासजीवर प्रसन्न झाला आणि ते फुलं
जशवंतदासजी संन्याशी उदासीन आखाड्याचे संन्यासी होते, त्यांना ते फुलं समोर टेकले तर जशवंतदासजी बोले सरकार यही तो भगवान नहीं, कोई तो मंदिर नहीं, काय के वास्ते फूल होना, मंदिर नहीं है, कोई भगवान की मूर्ति नहीं है, क्या करना है फूल के? ठीक, आपको मंदिर बनवाना है जी, मैं जगो देता बोले, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी जागा घ्या. नाना स्वातंत्र्यापूर्वी जालन्यातल्या मध्यवर्ती ठिकाणी तिथं 1 मिनिटभर जर मोटरसायकल उभी केली तर मागं 100 गाड्याची रांग लागती, इतकी मध्यवर्ती ठिकाण जालन्यात. मुद्दाम दर्शन घेऊन या एके दिवशी तिथं. आणि मग जशवंतदासजीनं हातातला दंडा असा फिरीला, रेग पडली आणि रेघेच्या मधली जितकी जागा आहे तितकी काजीनं राम मंदिर, कृष्ण मंदिर आणि गुरु गोविंद सिंगांचं ग्रंथ साहिब मंदिर याच्यासाठी स्वातंत्र्यापूर्वी आजची जागा आहे 350 कोटीची. आजची जागा 350 कोटीची. तुम्ही परिसरातले जाऊन या ना, बाळ्या खरं बोलतोय का खोटं बोलतोय बघून या बघून तिथं काय. आणि 8 तास ग्रंथ वाचन असतं तिथं, 8 तास ग्रंथ वाचन. बसा 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 बाबा, आपण करू, मी पण करतो नानांचा सत्कार. बसा तुम्ही बसा. ही वरमाईच अशी आहे, दमत निघत नाही वरमाईला. विठाला विठाला मलाही त्यांची कदर आहे ना, मला काही मागायचं नाही, पण एखादा कोणी मग भक्त असला मी म्हणीन ना नाना त्याचं बरं करा, इतकं सांगेल. मला बायको जागवायपुरता हाऊत भरून द्यायलाय, मला काही इकडं तिकडं चुच्या घुसवायचं काम नाही. पण कोणी आहेत ना मला मानणारे तर त्या म्हणीन बापा नानाला फोन लाईन, नाना त्या गरीबाचं करा राव, ऐकते ना मग. त्याच्यामुळे मला तितका स्वार्थ आहेत ना. विठाला विठाला आपली सनातनी लोक किती आहेत माहिती. महाराज स्वातंत्र्यापूर्वीचा श्रीमंत मुसलमान गुडघे खाली टेकतोय आणि जशवंतदासजीला मुजरा घालतोय. चांगलं बोला महाराज, गळा भेट करायला मथर आलं. बोला ना चांगलं बोला तुम्ही, जग तुमचं मित्र होईल. बोला चांगलं, कशाला लोकांची वरखंडे काढता? पात्रता आहे का, लायकी आहे का आपली लोकांची वरखंडे काढायला? चांगलं बोला, विश्व तुमचं मित्र होईल. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. हे काय गांजा फुक्यान थोडंच लिहिले. चांगलं वागा, जग मित्र होईल तुमचं, जग मित्र. तुम्हाला वाटतं का नाना तुम्हाला मानणारे सगळे तुम्हाला मानतील? तुम्ही एका दिवशी काच खाली करू नका बरं. एखाद्याला पाहिल्यावर पाहत्याचे लाऊडस्पीकर बिना लाईनचे चलत येत, बिना लाईनचेच, ते बी पाऱ्यात जिल्ह्याच्या बाहेर आवाज जातो त्याचा. दिल्ली ते गल्ली एका शाकांदात काय नसते. आग्या मावळाच्या माश्या आता, ज्यानं धुपन आणलं का त्याला कांदा काढू द्या त्यात, आणि गण लावून चाललं का त्याला फुगूस तर डसा त्यात. विठाला विठाला तुम्ही बी फुटक्या दुर्नापासून सावधान राहत जा. फुटके दुर्न जेवायच्या कामाचे नाही. वरण आलं चपाती येऊस तर गळून गेलं दुसऱ्याचं धोतर भर, आणि खाल्ली कुत्र्यावानी चपाती तोडून बिना वरणाची. फुटके दुर्न लगेच फेकून देत जा. विठाला या देशातल्या सनातनी साधूला, या देशातला काजी जर नमस्कार करीत असेल तर या देशातला साधू किती मोठा विचार करा. आज 350 कोटीची जागा आहे ती. महाराज ती पावर आपल्या धर्म सांभाळणाऱ्यानं करा. पण काय झालंय, धर्म सांभाळणाऱ्याला इतके गंडला आलेत, मग ह्यामुळं धर्म चाललाय. अरे सुंबळ्या, तू ह्या बापान सुरू केला का धर्म? तू ह्यामुळं चालायला, तुला बायको कदरलीन, तुला कुठं धर्म चालिता येत असतोय? हा, ती तू या नावानं 2-2 हातानं ठणठण बॉम्ब लायलीन, तू माईक आल्यावर धर्म सांगतो. लाट तिकडं. धर्म सांभाळण्याची ताकद त्याच्यात असावं ज्याच्या रक्ताच्या कणाकणात नाम आहे. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, ही ताकद असा. धर्म सांभाळणारी ती लोक आहेत महाराज, ती लोक. महाराज 6 पातशाहीच्या तडाख्यातून भगवान शिवशंकराची मंदिरं राहिल्या गेली. या देशावर भगवान शिवशंकराची मंदिरं अस्तित्वात राहिली असेल तर या मंदिरावर एका माईची कृपा होती. ती माय साध्वी
देवी अहिल्याबाई होळकर होऊन गेल्या. वा महाराज त्या माईची कृपा आहे. काल भगवान लिंगेश्वराचं चरित्र तुमच्या पुढे मांडलं की ज्या लिंगेश्वराचं दर्शन घेण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांनी त्या पिंडीवर डोकं ठेवलं आणि लिंगेश्वराला एकच मागितलं, लिंगेश्वरा हे पोटातलं बाळ जर मुलगा देलास तर रयतेची सेवा करण्यासाठी त्याच्यात ताकद दे, असा मुलगा देऊन टाक. आणि त्या लिंगेश्वराचा जीर्णोद्धार सुद्धा राष्ट्रमाता राजमाता जी आमच्या अहिल्यादेवी होळकर माऊलींनी केला. साध्वी देवी अहिल्याबाई होळकरांनी केला. पहा माझ्या माईंनो, चंद्र सूर्य येतोपर्यंत अहिल्याबाई जिवंत आहे. आता चंद्र सूर्य येतोपर्यंत सगळी मंदिरं अस्तित्वात ठेवली. इतकी मोठी ताकद आहे तुमच्यात. चला महाराज, याला म्हणायचं धर्माचे कामं करणारी माणसं, याला म्हणायचं धर्माची. हे माणसं धर्म मोठा करू शकते. हा, कुस्त्या लावून देणारे नाही, कळवंडी लावून देणारे नाही. हा, धर्म जोपासायची ताकद. आणि आमचं काम काय माहिती का, आम्ही धर्म संस्थापक नाहीत, आम्ही धर्म प्रचारक आहोत. धर्मरक्षक पण नाही. धर्मरक्षक जर महाराज असेल तर बंदूक आहे का महाराजाजवळ? तुम्ही पाहिली का एखाद्या महाराजाजवळ तलवार बारच्या? नाही. मग आम्ही धर्म प्रचारक आहोत नाना. आम्ही फक्त बोरेश्वराचं नाव, पंढरपुरातल्या मालकाचं नाव, नाथबाबांचं नाव, सावताबाबांचं नाव, सेना महाराजांचं नाव, गोरोबा काकांचं नाव, ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव, भगवान गणेशाचं नाव, माता जगदंबेचं नाव, भगवान शिवाचं नाव, या नावाचा प्रचार करणारी आम्ही. जसे पुढाऱ्याचे प्रचारक असतात का कार्यकर्ते, तसे आम्ही देवाईचे कार्यकर्ते आहेत, भजन करणारे. आम्ही हे गणला अंगाला लावूनच घ्यायचे नाही. विठाला विठाला सांगितलं बाबा मला गोकुळात न्या. इथपर्यंत आलतो ना. नंदाच्या घराला मजने येई गोकुळाला, घेऊन जा मला. उचललं, सुपात नेलं. किती पाळणे, किती काय 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 दुपटे, किती घेतो आपण, किती खेळणे. आणि जगाचा बाप मथुरेतनं गोकुळात सुपात गेलाय. सुपात. आणि मग ते गाईचा दरवाजा उघडा होता. गाईचा दरवाजा, त्या गाईच्या दरवाजातनं आतमध्ये प्रवेश केला आणि यशोदेच्या पलंगावर देवाला सोडलं. आणि तिच्या पलंगावर एक कन्या होती. ती त्या सुपात टाकलीन घेऊन आले. ती माया होती. हा. आणि ती मग कंस आपटायला गेला. बिनआकली राजा होता, त्याला काही ज्ञान नव्हतं. महाराज, लेकर मारणारा नाना राजा कसा असेल? त्याला राजा कसं म्हणता येईल? लेकर मारतो त्याला राजा कसं म्हणता येईल? अध्यात्म नाही. महाराज, राजाचं 24 गोष्टीवर लक्ष असलं पाहिजे. आपल्या परिसरातल्या एखाद्या स्त्रीला जर एखाद्या मुलीला त्रास होत असेल तर राजाचं वचप त्याच्यावर पाहिजे. 1. बालहत्या होत असेल तर राजाची वचप पाहिजे. 2. पोटामध्ये भ्रूण हत्या मुलीची होत असेल तर राजाचं वचप पाहिजे. 3. प्रजा किती आनंदानं जगते याच्यावर वचप पाहिजे राजाचा. 2. नालायक लोक जर सात्विक लोकांना त्रास देत असतील त्या नालायकावर वचप पाहिजे राजाची. 4-5 असे काही कारण आहेत. हे जर कारण सांभाळीत राजा गेला तर शेवटच्या श्वासापर्यंत त्याची वेल्डिंग झालेली खुर्ची असेल. ती खुर्ची काढायची ताकद कोणाची? मायवेली नाना, कोणाची मायवेली. ही अवस्था सांभाळत राहायच्या. पण झालंय कसं, तुमच्या राजक्षेत्रात चरबट लोकांना जास्त सांभाळावं लागायले. वच करणाऱ्यालाच, जे वचके काढीत आहेत का त्यालाच जास्त सांभाळावं लागायले. काच उघडून त्यालाच म्हणावं लागतं काय चाललं बाप्पा. बोलताना त्याच्या तोंडातल्या हवानं तुम्हाला नशाई आली, त्याच्या वासानच तुम्हाला नशाई आली. पण आता काय करता, त्याचे वायर लोखंडाचे आहेत ना हो, ते तुटत नाहीत ना, ते लयच बोंबलत ना. नाही इलाज आहे महाराज, नाही इलाज आहे, नाही इलाज. काय करता, काला आहे तस्मे ना. ठेवलं